नमस्कार. संविधान विचार मंच बारामती आयोजित भीमपुत्र आयडॉल 2025 या पुरस्कारासाठी आपण यावर्षी अशा 12 व्यक्तिमत्वांची निवड केली आहे की ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. आज ज्यांनी वास्तवाचे चटके खाऊन कल्पनेतलं स्वतःचं विश्व निर्माण केलं अशा पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर कल्पना सरोज यांच्याबद्दल मला असं म्हणता येईल की 2 या आकड्याचं त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळं महत्व आहे. फक्त 2 रुपये रोजगारानं त्यांनी कमाईला सुरुवात केली. 2000 रुपये त्यांच्याकडे नव्हते म्हणून प्रिय बहिणीसाठी त्यांना औषधोपचार करता आले नाहीत आणि दुर्दैवानं त्यामध्ये त्यांचं निधन झालं. आणि आज अशा 2 क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे की जे एक उद्योगाचं क्षेत्र आहे तर दुसरं सामाजिक क्षेत्र आहे. अशा डॉक्टर कल्पना सरोज यांना मी पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की आपण अनेक क्षेत्रात काम करत असताना, आज यशस्वी उद्योजिका म्हणून काम करत असताना, आपण ज्या वेळेला बालपणी अतिशय त्रासामध्ये, दारिद्र्यामध्ये आपलं आयुष्य काढलं, अनेक गोष्टीचा संघर्ष आपण केला, त्यावेळेला आपण जी मूल्य जतन केली होती ती मूल्य आपण ज्या वेळेला आता चेअरपर्सन म्हणून एवढ्या मोठ्या उद्योगाचे आपण कार्य करीत आहात त्याचा उपयोग आपल्याला कसा होतोय? नमस्कार. ऍक्च्युली संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण सगळेच एक भीम सैनिक म्हणूया किंवा भीमाची लेकरं म्हणूया. नक्कीच. आणि त्या संविधानाला घेऊन जी जागृत आपल्यामध्ये आहेच आहे आणि पूर्ण देशामध्ये काय जगामध्ये आहे, पण आमचा देशच त्या संविधानावर चालतोय. नक्कीच. आणि त्या दिवशी म्हणजे त्याचं महात्म्य साधून आपण अवॉर्डचं फंक्शन करताय. ऍक्च्युली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आता माझं लहानपण म्हणजे काय झालं की बाबा पोलिसात होते. हो. आणि आम्ही पोलीस चाळीमध्ये वगैरे राहत असू. त्यावेळेला अगदीच 11 वर्षाची असताना मामा असे म्हणजे म्हणतात ना, मुलीचं लग्न जेवढं लवकर केलं करून टाकायचं. तर ते घरच्यांचं म्हणणं असं होतं की पोरगी मोठी झाली आणि जेवढं लवकर केलेलं तेवढं बरं. पण बाबा असे होते की नाही, थोडेसे क्रांतिकारी विचाराचे होते. अच्छा. आणि त्यांनी सांगितलं की मॅट्रिक झाल्याशिवाय नाही लग्न करणं. आणि मग अशा या आकाशमध्ये 7वीत असतानाच माझे मामा जबरदस्ती त्यांनी लग्न लावूनच दिलं. लग्नही दुर्दैवानी म्हणजे ठीक म्हणजे बरोबर नव्हतं. आणि बाबा 6 महिन्यानेच मला परत घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्यानंतर सांगितलं की जे झालं ते विसरून जा आणि तू परत शिक्षण घे. ठीक आहे. आणि पण ते इतकं सोपं नव्हतं, कारण काय की जी सामाजिक बांधिलकी आहे किंवा त्या काळातला तो समाज आहे, त्यावेळेचे जे लोकांचे विचार आहेत, मुलींना जास्त शिकवायचंच नाही, तो काळ तसाच होता. मग आणि त्यातल्या त्यात आपण बुद्धिस्ट, तर आपल्या समाजानेच आपल्याच काही मर्यादा करून ठेवलेल्या की नाही आम्ही असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, नाही इथे नाही गेलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि तशातच म्हणजे माझ्या जीवनाची अशी सुरुवात झाली. आणि मग तिथे गेल्यानंतर पण हेच झालं की आजी असेल, आत्या असेल, मावशी असतील, म्हणजे ज्याही आमच्याच घरातल्या स्त्रिया, आणि मग बाहेरचं तर वेगळंच वातावरण. तर त्यांनी हे सांगायचं की मुलगी एकदम माहेरी गेली की ती अशी आणायची नसते. अरे सासूरवास सगळ्यांनाच असतो, हे ते बाबा आईंना अगदी त्यांनी टॉर्चर केलेलं. आणि मला देखील की तुझ्याच काही चुका असतील, सहन करायला पाहिजे वगैरे वगैरे. ओके. ते सगळं सहन झालं नाही आणि त्याच्यामुळे मग मला विष घ्यावं लागलं. मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातच काही खरं नाहीये. कारण मला खूप शिकायचं होतं, तर शिकताही आलं नाही. शिकून काहीतरी करायचं. लहानपणापासूनच शिकण्यामध्ये आणि मी हुशारही विद्यार्थी होते. ते झालं, सक्सेस झालं नाही. मग शेवटी महिलांचं काय की बाबा लग्न झालं, संसार चांगला होईल, संसार आपण चांगला करू, तेही नाही झालं. परत येऊन बाबा म्हणतात शिक, पण तेही खरं नाहीये, कारण हेच लोक आपल्याला शिकूच देणार नाही. मनस्थिती आणि परंपरा ज्या अडसर ठरतात. आणि मग मला असं वाटलं की जीवन संपलेलंच बरं. आणि असं करून मग मी विष
प्राशन्य केलं. पण बाबांनी मला कशाही परिस्थितीत वाचवलं. पण वाचल्यानंतर झालं असं की लोक बघायला यायला लागले आणि तरी त्यांचे तेच टोमणे सुरू होते की हे पोरी तू काय हे केलं, तू मेली असती तर लोकांनी काय म्हटलं असतं. लोक हे बोलले असते की महादेवच्या पोरीने काहीतरी केलं असेल हो म्हणून ती मेली. तर तुला थोडं तरी काही वाटलं का? तर हे जे शब्द होते ते अगदी मनाला रुतले की काय, म्हणजे नाही जगू शकत आपण, नाही मरू शकत आपण, म्हणजे काय. तर मग ठीक आहे, लोक जर असं म्हणतात की तू काहीतरी केलं असेल म्हणून मेली, काहीतरी करून जगूया ना, मरण्याची गरज तरी काय आहे आणि कशासाठी मरायचं. आणि मग त्या दिवशी मनात गाठ बांधली की आजपासून मरणाचा हा विचार करायचा नाही. म्हणजे नेहमी असं मला वाटायचं ना आम्ही मरून गेलं पाहिजे, माझ्या आयुष्याचं काही खरं नाही वगैरे वगैरे, कारण जीवनात केवळ अंधार आहे आणि काहीच नाहीये. पण मग त्या दिवशी मी ठरवलं की काहीतरी करून दाखवायचं. ही जिद्द, हा संघर्ष त्या क्षणी तुमच्या मनात आला. हो. की म्हणजे एका बाजूला सगळं तुमच्या विरोधात असताना, म्हणजे आयुष्यामध्ये इतकी उद्ध्वस्त परिस्थिती झाली असताना, शिक्षण जवळ नसताना, पण तरी देखील त्या ठिकाणी तुम्ही जो पॉझिटिव्ह विचार ठेवलात आणि त्यातनं हे तुम्ही खरं विश्वास निर्माण केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि मग आता करणार तरी काय. हो ना. कठीण होतं सगळंच. नोकरी करण्याचा प्रयत्न केला की ठीक आहे आपण नोकरी करूया, बाबांवर म्हणजे आपण आपलं जीवन ओझ म्हणून नाही तर आपण काहीतरी आपल्या पायावर उभं राहूया, काहीतरी करूया. तेही सोपं नव्हतं. एक तर शिक्षण पूर्ण नाही, वय लहान आहे, 18 वर्ष तेही नाही. पोलीस भरती सुरू होती आमच्या अकोल्यामध्ये, पहिल्यांदाच लेडीज पोलीसची. तर मला असं वाटलं पोलिसाची मुलगी म्हणून पोलिसातच आधी डोक्यात आलं की मी पण लेडीज पोलीस बनेल. पण मग जे सर्कल साहेब म्हणायचो आम्ही, जे साहेब होते तिथे, मी डायरेक्ट त्यांच्या बंगल्यावर गेले आणि त्यांना सांगितलं साहेब मला ना भरती करून घ्या ना जरा पोलिसात. मला म्हणाले की बेटा तू अजून लहान आहेस, तू मॅट्रिक कर, तिथपर्यंत तुझं वय पूर्ण होईल, मग तुला ना आपण डायरेक्ट PSI करू. ठीक आहे. म्हणजे त्यांनी माझी समजूत काढली, कारण त्यांना सगळ्यांना माहित होतं मी पॉयझन वगैरे घेतलेलं आहे, कारण डिपार्टमेंटला सगळ्यांनाच माहिती होतं, चर्चा झाली. तर मग त्यांनी अशी समजूत काढून घरी पाठवलं. त्याच्यानंतर मला असं वाटलं त्याला नर्स मध्ये तर होतं 7वी पास, पण त्या काळामध्ये नर्स मध्ये होतं, तर आपण नर्स मध्ये, पण वयाची अट तिथेही आली, तेही नाही पूर्ण झालं. मग माझा विचार आला की आपण देशाच्या कामात येऊ, नाहीतरी देशावर आपलं इतकं प्रेम आहे तर आपण मिलिटरी जॉईन करू. पण त्यावेळेला मुलींना तिथेही स्कोप नव्हता. मग आता काय करायचं तरी काय बरं मी. मग माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण सिलाईच्या माध्यमातून काहीतरी करूया. आणि मी सिलाई शिकली त्यावेळेला, टीचिंग शिकले. आणि मला असं वाटलं की एक ब्लाऊज त्या काळामध्ये 10 रुपये मिळायचे एका ब्लाऊजला. तर म्हटलं मी 2-3 ब्लाऊज शिवले तर 30 रुपये तर मला रोजाला मिळतील, म्हणजे 900 रुपये ऍटलिस्ट महिन्याला. आणि बाबाला तर 300 रुपये मिळतात, म्हणजे मी बाबापेक्षा जास्त कमवू शकते. म्हणजे त्याच वेळेला अशा बिझनेस कसं काहीतरी करायची इच्छा. पण तेही साध्य झालं नाही, कारण त्या काळामध्ये 2 जोडी कपडे घालायचे लोक, फाटेपर्यंत, थिगळ लागेपर्यंत काही दुसरा नवीन ड्रेस कोणी घेत नव्हता. माझ्याकडे कोण येणार आहे बरं रोज, म्हणजे तोही डाव फसला. मग आता बरं काय करायचं. मग मी आईला सांगितलं, आणि शेतात जायला होणार नाही, तरी मी जायची, शेतात पण जायची. हो. पण ते शेताचं काम मला जमत नव्हतं, कारण विचार होते की खूप मोठं काहीतरी करायचं आहे आणि हे शेत म्हणजे मजुरी, तर मजुरी ते करायची नाहीये आपल्याला. आता काय करायचं. मग मी आईला सांगितलं आई तू एक काम कर, मला ना मुंबईला पाठव. तर तिथे खूप सारे कारखाने आहेत, मोठे मोठे मिल्स आहेत, कुठे ना कुठे मी काम करेन. कारण अकोल्यासारख्या मूर्तिजापूर सारख्या शहरामध्ये तर काहीच नाहीये करायला, म्हणजे दुसरं फक्त शेतच आहे, त्याच्या अतिरिक्त काहीच नाही. मी खूप मोठा विचार केला होता की टीचिंग मध्ये मला काहीतरी मिळेल, पण याच्यामध्ये पण शक्य नाही. तर आई म्हणाली की आता एका तरुण मुलीला मुंबईत पाठवायचं म्हणजे काय. बरोबर, त्या ठिकाणाहून छोट्या गावातून. तर आई म्हणाली की नाही तुझे बाबा नाही पाठवणार. बाबा जरी प्रेमळ होते तरी स्ट्रिक्टही तेवढंच होते, पोलिसात होते. तर आईने विचारलं बाबांना, बाबांनी नाही सांगितलं. मग मी आईला सांगितलं, म्हटलं एक काम कर, मला तर असं जीवन तसंही जगायचं नाहीये, मला खरंच कंटाळा आलाय असल्या जगण्याला, आणि जर तू मुंबईला मला नाही पाठवलं
मला माझ्या पायावर उभं राहून मला काम नाही करता आलं तर मी आता सरळ ट्रेनच्या खाली जाईल. आता तर तुम्ही विष पिलं म्हणून तुम्ही वाचवलं डॉक्टरांकडून, पण मग तिथे तुम्ही मला वाचवू शकणार नाही. आईने बाबाची समजूत काढली की अरे ही पोरगी झाली वेडी, ठीक आहे ना, तर ही खरंच असं करेल कारण हिने करून दाखवलं असं. त्यापेक्षा हिला जाऊ देत, कुठेही राहील, जिवंत तरी राहील. आणि अशा परिस्थितीमध्ये मी मुंबईला आली, दादरला माझे काका राहत होते आणि ते पण बिचारे झोपडपट्टीत होते. त्यांना व्यवस्थित दिसत नव्हतं, थोडं अंधुक दिसायचं. त्याच्यावर ते असे पापडाचा वगैरे धंदा करायचे स्वतःचा आणि पापड विकून ते आपला उदरनिर्वाह करायचे. पण मग त्यांना खंत अशी होती की या झोपडपट्टीमध्ये तरुण मुलीला माझ्या मी कसं ठेवू, उद्या काही कमी जास्त झालं काय झालं. तर एक गुजराती फॅमिली होती जे त्यांच्याकडे पापड वगैरे नेहमी घ्यायचे, पण त्यांचं म्हणजे आपसामध्ये ते काकाला जास्त मानत होते. तर त्यांनी सांगितलं की माझी मुलगी आलेली आहे तर तुम्ही तुमच्याकडे ठेवून घेताय का. तर ते म्हणाले हा कोई बात नहीं है ना. गुजराती फॅमिली होती ती. जैसे हमारी 3 बेटी, चौथी बेटी ये भी है, क्या बात है, लेकर आओ. आणि मग मी त्या गुजराती फॅमिलीकडे राहायला गेले. तुम्ही त्या गुजराती फॅमिलीमध्ये राहायला त्यावेळेला पोचलात, म्हणजे छोट्या गावातून मुंबईत येऊन काकांच्याकडून. हा, तर माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे नवीन होतं ते सगळं, कारण एवढं मोठं शहर, एवढे सगळीकडे रोड, मला सारख्याच बिल्डिंगा दिसायचे, सारखेच रोड दिसायचे, कारण बघितलेलंच नाहीये. आणि एकदम हे सगळं असं बघायला म्हटलं तर मग मला भीतीही वाटली की काय होणार आहे माहित नाहीये मला, पण ठीक आहे, हिंमत होती काहीतरी करून दाखवायचं म्हणून. तर त्या गुजराती फॅमिलीने बिचाऱ्यांनी मला आपली चौथी मुलगी म्हणून घरात ठेवलं. मुलीसारखं प्रेमही देत होते, पण मला असं वाटत होतं की माझं कर्तव्य आहे की मी घरातली सगळी कामं केली पाहिजे. मग त्यांचं घर पुसणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, हे सगळं काम मी करायचे. तर त्यांनाही माझ्याबद्दल खूप जास्त आपुलकी आणि प्रेम निर्माण झाला की बाबा. मग त्यांनी सांगितलं की तू काय करणार आहेस, तर म्हटलं मी तर इथे कामासाठी आलेली आहे, तर मला कुठे कामाला लावलं तर बरं होईल. मग त्यांनी मला एक लोअर परेलमध्ये होजेरी कंपनीमध्ये कामाला लावलं. तिथून माझा 2 रुपये रोज सुरू झाला. कारण काय की सिलाई शिकण्यासाठी मी चांगली कारीगर होती, मशीन मला चांगली चालवता येत होती, परंतु भीती इतकी मनात बसलेली होती ना की मुलं मुली एकत्र काम करतात आणि ते सगळं काही पाहिलेलं नव्हतं, वातावरण एकदम वेगळं होतं माझ्यासाठी. आणि ते एकदम असं बघितल्यानंतर मला मशीनच चालत नव्हती माझ्यासाठी, दडपण आलं थोडक्यात. आणि म्हणून मग त्या माणसाने मला सांगितलं की तू एक काम कर, तू काही म्हणजे कारीगर वगैरे नाही, तू चल, आमच्याकडून काम नाहीये तुला. मी म्हटलं नाही, मी कामासाठी आले, गावावरून आलेली आहे, मला रडायला नको, मला कुठेतरी काम द्या. ठीक आहे, तुला ते हेल्परचं काम जमेल का, ते 2 रुपये रोज आणि 60 रुपये महिन्याने तुला करावं लागेल. म्हटलं चालेल, मला काही चालेल, कारण उद्देश होता काम करणं. आणि एका महिन्यातच मग मी मशीनवर बसले आणि दुसऱ्या महिन्यामध्ये मी 250 रुपये कमवले. आणि मी तेव्हा बघितलं की 100 रुपये कसे असतात माझ्या आयुष्यात, कारण तिथपर्यंत बघण्याचं काही कारणच नव्हतं. 300 रुपये पगार आईच्याकडे जायची सरळ, आणि आम्ही किती बघणार, 4 आणि 8 आणि पण मग त्यावेळेला खूप असं म्हणजे स्वतःवरच अभिमान वाटला की हे आपल्या कमाईचे पैसे आहेत. आणि मग तिथून असा तो प्रवास सुरू झाला. त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या. मला लोकलमध्ये बसायचं कळत नव्हतं, स्टेशनला कुठल्या उतरायचं कळत नव्हतं, कित्येक वेळा लोकलमध्ये पडली असेल, कित्येक वेळा बायकांनी ढकलून दिलं असेल, म्हणजे असं सगळं. पण हिंमत करून मी 2-2.5 वर्ष असे काढले. आणि गुजराती फॅमिली इतकी चांगली होती की मी ते पैसे त्यांच्याकडे दिले की मैं आप ही के घर में रह रही हूँ, आप ही के घर में खा रही पी रही हूँ, तो ये पैसे भी आप ही रख लो, मुझे कोई जरूरत ही नहीं इन पैसों की. बोले नहीं, हम बेटियों से लेते नहीं, हम बेटियों को देते हैं. हाँ, तो तुम तो तुम्हारे पैसे रख लो. आणि मी खूप जिद्द केली की नाही, माझे आई वडील पण इथे नाही, कोणच नाही तुमच्याशिवाय, तर हे पैसे तुम्ही ठेवा. तुमचा सांभाळ करत होते. हा, तर त्यांनी ते ठेवले माझे. आणि मी गावाला म्हणजे कामाला गेल्यानंतर पेटी असायची ना त्यावेळेला पत्र्याची, सुटकेस बिटकेस असा काही भाग नव्हता, तर माझ्या त्या पेटीमध्ये त्यांनी माझे पैसे टाकून ठेवले. असं 2-2.5 वर्ष म्हणजे ते पैसे असे जमा झाले. तर जीवनात मग खूप असा संघर्ष आहे, खूप अशा अडचणी आहेत. तर करायचं काय, तर चैत्यभूमीला जाऊन बसायची असे मी, समुद्राच्या लाटा बघायची. आणि म्हणजे बाबासाहेबांचं म्हणजे त्यावेळेला असा विचार यायचा की बाबासाहेबांनी किती कष्ट सहन केले. खूपच म्हणजे आज आम्हाला तरी म्हणजे
ती परिस्थिती आमच्यावर इतक्या नाही. वर्षात सुधारणा झाल्यानंतर ही परिस्थिती सुधारणा झाल्यानंतर ही परिस्थिती आहे, पण त्या काळात काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांनी जो संघर्ष केला, मग आपण करू शकत नाही का? आता तर बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग दाखवलेले आहेत, त्या मार्गावर फक्त चालायचंच आहे. बरोबर. तेवढंही आपल्याला करता येत नाही म्हणजे काय? आणि मग ती परत हिंमत यायची, हिंमत यायची. परत आपल्या कामाला लागायची. लढाईची सुरुवात व्हायची. तर अशी ही सुरुवात होती त्या 2 रुपये रोजाची. ह्याच्यानंतरच्या आपण तुमच्या पुढच्या टप्प्यावर जाऊया. तुम्ही म्हणालात की ज्या वेळेला तुम्हाला अगदी आत्महत्या करण्यापर्यंतची वेळ आली होती आणि तुम्ही विष सुद्धा घेतलं आणि त्या काळात समाजाने ज्या पद्धतीने तुम्हाला टॉर्चर केलं असं म्हणू आपण आणि पुढे काहीच दिसत नव्हतं, अशा स्टेजमध्ये तुम्ही असताना तुम्ही अशा एका स्टेजला येऊन पोहोचलात की ज्या वेळेला तुम्ही एक अशी कंपनी अक्वायर केली की जी दिवाळखोरीत निघणार होती आणि त्या कंपनी तुम्ही घेऊन तिचं नंदनवन फुलवलं आणि आज ती प्रॉफिटमध्ये आहे कंपनी. तर कमानी ट्यूब लिमिटेड बद्दल मी तुम्हाला विचारणार आहे की त्या कंपनीचं जडणघडण आणि त्या कंपनीचं तुम्ही तुमचं घेणं. कारण आपण असं म्हणतो की एखादं हसरं गोंडस बाळ असेल तर कुणी त्याला उचलून घेतं, पण एखादं रडकं किंवा असं अस्वच्छ बाळ असेल तर लोक काय म्हणतात, अरे याची आई कुठे दिसते का, त्याला घ्या. हा सगळा संघर्ष चालू असताना मला तुम्हाला एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जायचंय की जे तुमच्या आयुष्यामध्ये खरं तर वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. तर अतिशय 2 रुपयापासून तुम्ही सुरुवात केली तुमच्या कार्याची आणि तुम्हाला बऱ्याच संघर्षांना तोंड द्यावं लागलं. पण ज्या वेळेला अशी एक वेळ आली की ज्या वेळेला कमानी ट्यूब लिमिटेड नावाची एक दिवाळखोरीत निघालेली कंपनी तुम्ही अक्वायर करायचं ठरवलं, तर साधारणपणे असं होतं की एखादं गोंडस बाळ असेल ना तर त्याला कुणी पण उचलून घेतं, त्याचं पापे घेतं. पण एखादं रडकं मुलगा असेल किंवा मग अस्वच्छ असेल तर लोक काय म्हणतात, अरे याची आई कुठं आहे, जरा बाळाला घेऊन जाऊ देत, त्याला कोणी हात लावत नाही. तर तीच परिस्थिती दिवाळखोरीत निघालेल्या कमानी ट्यूब्स लिमिटेड या कंपनीची होती की जी लिक्विडेट झाली होती आणि त्याच्यावर भलं मोठं कर्ज होतं. तर अशा कंपनीला जवळ करून त्या कंपनीमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि त्याला तुम्ही एवढ्या प्रॉफिटमध्ये आणलं आणि आज तुम्ही त्या कंपनीचे चेअरपर्सन आहात. हा प्रवास तुमचा कसा झाला? ऍक्च्युली ठरवलेलं नव्हतं की मी उद्योजक बनेल. बरं. पण जसं ते 2 रुपये रोजापासून ते कमानीपर्यंतचा जो प्रवास आहे, मध्यंतरी मी बिल्डर झाले ह्या सगळ्या संघर्षातून. मी साखर कारखान्याचे डायरेक्टर झाले. तुमच्या अहमदनगरला तिकडे साईकृपा साखर कारखाना बबनराव पाचोळे तिथे. आणि असे छोटे मोठे उद्योग माझे होतेच होते. त्याच्यासाठी सामाजिक काम माझं खूप जास्त प्रमाणात होतं, ज्याच्यामुळे लोकांना असं वाटत होतं की यांच्याकडे कुठलाही प्रश्न घेऊन गेला तर तो सुटतो, असा हा लोकांचा विश्वास होता. आणि तशाच पद्धतीने कमानीचे जे कामगार आहेत तर ते आमच्याकडे आले. काही डोंबिवली कल्याण त्या साईडला राहणारे आणि 5-6 जण ते आले आणि मला म्हणाले की ताई आमची कंपनी दिवाळखोरीत निघालेली आहे, एक सिप युनिट आहे आणि आता त्याची लिक्विडेशनची नोटीस पण निघालेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की ही तुम्ही टेकओव्हर करावी. माझ्यासाठी फारच नवीन विषय होता. तर मी त्यांना सांगितलं की पॉसिबलच नाहीये, मला कुठे इंडस्ट्रीचा कुठला गंध आहे, अनुभवच नाही, प्रश्नच उरत नाही आणि मी कसं काय ते शक्य आहे माझ्यासाठी, ते शक्य नाहीये. ते मला की नाही मॅडम, काय झालं की आमचे ना ज्या कंपनीला 100% बोनस मिळत होता त्या कंपनीचा कामगार आज बस स्टॉपवर भीक मागत आहे. आज ही परिस्थिती आलेली आहे. औषधं नसल्या कारणाने कित्येक कामगार मरत आहेत, उपाशीपोटी मरत आहेत. म्हणजे ह्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या तर त्या मला टच झाल्या ऍक्च्युली. कारण मी भुकेला खूप जवळून बघितलेलं होतं. मेडिसिन नाही म्हणून माझी बहीण तडपताना मरताना बघितलेली होती. तर ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा बघितल्या तर मी हा नाही विचार केला की मी इंडस्ट्रीयल मोठी बनेल किंवा मला खूप सारे पैसे मिळतील, नाही. पण त्यांच्या ज्या गरजा आहेत कामगारांच्या, जर मी त्यांच्या उपयोगी पडली, नाहीतर मी समाजकार्य करतेच आहे, तर हा पण एक सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून आपण का बरं यांची मदत करू नये. कामगारांसाठी तुम्ही तो विषय हातात घेतला. अगदी. आणि त्यावेळेला मला असं विचार आला की नाही, यांची आपण मदत केली पाहिजे. त्यांना सांगितलं मला 2-4 दिवस थोडासा विचार करायला वेळ द्या. ते म्हणाले की ठीक आहे ताई. त्याच्यानंतर मी पाचपुते दादा आमचे बबनराव पाचपुते, ते माझ्या सख्या भावापेक्षा पण मला म्हणजे प्रिय आहेत. तर मी त्यांच्याकडे गेले, त्यांना विचारलं दादा असं असं. कशाला ताई त्या भानगडीत पडायचं आपण, कारण आम्ही ऐकलं की ते खूप म्हणजे प्रॉब्लेम आहेत कंपनीमध्ये. रामदासजी आठवले, त्यांना मी विचारलं, म्हटलं साहेब मी याच्यासाठी विचारलं
की इतके सगळे संकट मी काढून इथपर्यंत आलेली आहे, पण इथे सुद्धा तेवढेच प्रॉब्लेम आहेत. तो कोणतरी सपोर्टर पाठीमागे आहे का ह्या विचारांनी आपले जे स्नेही आहेत, जसं आपण फॅमिलीमध्ये विचारतो तसे ही लोक माझी फॅमिली तेव्हाही होते, आजही आहेत. तर त्यांनाही विचारलं तर त्यांनी पण नकारच दिला की नको, खूप प्रॉब्लेम आहे. पण मी तर ठरवलेलं होतं की आपल्याला यांना मदत करायची आहे. म्हटलं ठीक आहे. तर इथे एक बोर्डाची मीटिंग होती, त्यावेळेला हे असं सगळं काही नव्हतं. आता आम्ही सगळं व्यवस्थित केलं. तर ह्या 2 बिल्डिंग आहेत आपल्या कंपनीचे. ही एक बिल्डिंग आहे पूर्ण आपल्या कंपनीची, पाठीमागे एक 7 माळ्याची बिल्डिंग आहे आपल्या कंपनीची. ह्या 2 बिल्डिंग होत्या. त्याच्यामध्ये सगळे सेमी गव्हर्नमेंटची लोक होती. इथे म्हणजे फक्त 4000 फूट रिकामी होती जागा. आणि त्याच्यामध्ये एक आमच्या लोकांचं ऑफिस होतं, कमानी म्हणजे कामगारांनी केलेलं. आणि तुम्हाला मी सांगते की ही कंपनी जी आहे ही ऐतिहासिक कंपनी आहे. ऐतिहासिक कंपनी. रामजीभाई कमानी जे होते तर ते स्वतंत्र सेनानी होते. त्याच्यानंतर ते गांधीजीचे प्रिय शिष्य होते. जेव्हा खादीचं पहिलं आंदोलन झालं ते कलकत्त्यावरून कमानी हाऊस मधून झालं. अरे वा, म्हणजे मोठा इतिहास आहे. मोठा इतिहास आहे याला. नेहरूजींचे ते मित्र होते. नेहरूजी नेहमी या कमानीमध्ये यायचे. तुम्ही समोर बघितलं असेल, आजही ते मोठं पेंटिंग तिथे लागलेली आहे. तर अशा पद्धतीने या कंपनीला एवढा इतिहास होता. आणि तिसरा इतिहास हा आहे की सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा वर्करांना मालकाला बाजूला केलं आणि वर्करांना मालक केलं. कामगारांना चालवायला दिली. हा आपल्या देशातला पहिला निर्णय, आणि तोही सुप्रीम कोर्टाचा. तर अशा पद्धतीचं हे जे कंपनी होती, ऐतिहासिक कंपनी. आणि ह्याचे कामगार जेव्हा माझ्याकडे आले तर तेव्हा मी म्हटलं की ठीक आहे आपण बघू. आणि मी जेव्हा इथे आले तर इथे बोर्डाची मीटिंग चाललेली होती. तर बोर्डाच्या मीटिंगमध्ये कोण होतं? कोर्टाचा एक डायरेक्टर होता, कारण ती कंपनी तेव्हाही कोर्टाच्या अधीनच होती, जरी वर्करांना चालवायला दिली तरी. तर 87 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. तर 87 ते 97 पर्यंत म्हणजे जवळपास 10 वर्ष कामगारांच्याच कडे कंपनी होती. पण जेव्हा कोर्टाच्या लक्षात आलं की ही लोक डिफॉल्टर आहेत, म्हणून त्यांनी मग ते लिक्विडेशन मध्ये किंवा जो कोणी येत असेल त्यांनी ओव्हरटेक करावं, म्हणजे कंपनीला चालवायला घ्यावं, असं ते सगळं नोटीस यायला लागल्या प्रेसमध्ये. तर त्याच्यापैकी 3 कंपन्या आपल्या होत्या. एक कंपनी इंजिनिअरिंग आणि कंपनी मेटल्स आणि ही कंपनी ट्यूब्स. तर कमानी इंजिनिअरिंग आहे ती हर्ष गोयंकाजींनी त्यांनी ते लिक्विडेशन मधून त्यांनी ती घेतली. कमानी मेटल्स हायकोर्टा थ्रू निलाव झाली. आणि कमानी ट्यूब त्याच्यासाठी वर्कर आपल्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की ताई आमच्या कंपनीला तुम्ही वाचवा. आणि मग ते आपण प्रयत्न सुरू केले. तर इथे आल्यानंतर मग त्या बोर्डामध्ये बसलेले जवळपास 4 बँकेचे लॅबिलिटी होती, त्याच्यामुळे बँकेचे जे डायरेक्टर आहेत ते इथे होते. तर त्या बोर्डाच्या सगळ्या त्या लोकांनी आणि गव्हर्नमेंटने त्यावेळेला शरद पवारजी 86-87 मध्ये चीफ मिनिस्टर होते, तर त्यांनी 70 लाख रुपये ह्या वर्करांना दिलेले होते. त्यांनी याच्यासाठी दिलेले होते की कोर्टाने तर यांना कंपनी चालवायला दिली, पण यांच्याकडे पैसे कुठे आहेत, म्हणून सरकारने ती मदत केलेली होती. ऍक्च्युली बँकांनी मदत केली होती आणि वर्करांना ते जमलं नाही ऍक्च्युली, कारण मॅनेजमेंट मध्ये वर्कर मॅनेज फरक पडतो ना. आणि वर्कर ही काय युनियन लीडर, आणि युनियन लीडरचं काम काय की त्यांचे खिशे भरले म्हणजे बस, ठीक आहे. कंपनी चालेल किंवा नाही चालेल, कामगारांच्या हिताचं काही आहे किंवा नाही आहे, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं ऍक्च्युली. निदान माझ्या बघण्यात तरी असं आलेलं आहे. आणि मग हे सगळे जे लॅबिलिटी होते त्याचे ते डायरेक्टर इथे बसलेले होते. आणि मग ह्या वर्करांनी मला त्या मीटिंग मध्येच घेऊन आलेले, कारण ही तर शिक होती. याच्यामध्ये मॅनेजमेंट मध्ये इथं कोणच नव्हतं, म्हणजे साधा क्लर्क नव्हता किंवा साधा चपराशी, म्हणजे कोणच नव्हतं. फक्त कामगार होते आणि ते उपाशी तपाशी म्हणजे आपल्या कंपनीला वाचवण्याच्या चक्करमध्ये ते होते. तर मग त्या बोर्डा जे डायरेक्टर्स होते त्या सगळ्यांनी मला काही प्रश्न केले, त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं मी दिले आणि त्यांना बहुतेक ते बरे वाटले. आणि त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला जर कंपनी टेक ओव्हर करायची असेल तर तुम्हाला आतापासून ऍज ए प्रेसिडेंट आम्ही नियुक्त करतो आणि तुम्ही रोजचे कामकाज जे आहेत ते तुम्ही बघायचे आहेत. आणि
2.5 करोड रुपये मला जमा करायला सांगितले आयडीबीआयने, कारण आयडीबीआय ऑपरेटिंग एजन्सी होती. बरं. तर तुम्ही तिथे करा. तर आता करू म्हटलं, नाही मी आता एवढे पैसे नाही देऊ शकत ना, माझ्याकडे पण मलाही बंदोबस्त करायला लागेल. बरोबर. हवं तर मी 25 लाख माझ्याकडे आहेत, ते मी जमा करते आयडीबीआय मध्ये. आणि त्यांनी मला प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केलं. पण त्यांनी एक मला सांगितलं की हे बघा, आम्ही तुम्हाला प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केलं हे कामकाज बघण्यासाठी, म्हणजे तुम्हाला कंपनी मिळाली अशातला भाग नाही, आणि कंपनी मिळेल अशातलाही भाग नाही, कारण आमच्या हातात हे नाही. हे सगळं बीएफआर कोर्टाच्या अंडर आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जे पैसे खर्च करतात तर तेही तुम्हाला मिळतीलच अशातलाही भाग नाहीये. कारण अनसिक्युअर्ड क्रेडिटर खूप सारे आहेत. जे काही तुमचा खर्च होईल तर तुम्ही पण त्या लाईन मध्ये उभे असाल. म्हणजे तुम्हाला ते देणेकऱ्यांसमोर तुम्हाला ते तर तुम्हाला हे सगळं मान्य आहे का? तर तुम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला प्रेसिडेंट नियुक्त करतो आणि तुम्ही डे टू डे चे काम सगळे बघायचे. खूपच धाडसी निर्णय होता त्यावेळेचा. खूप. तर आता डे टू डे ची काम म्हणजे काय करायची आहेत? कोर्टामध्ये 140 लिटिगेशनच्या केसेस होत्या. वकील कोणी देऊ शकत नव्हतं, कारण वकिलाची फी कामगार कुठून भरणार आहे? आणि म्हणून एक्सपार्ट्या होत होत्या आणि केसेस वाढत होत्या. 116 करोड रुपयाचं कर्ज होतं. 2000 साली आलेले होते इथे. 116 करोडचं कर्ज त्यावेळेला झालं. आणि 2 युनियन, एक लालबावठ्याची युनियन जी आधीपासूनची होती, आणि मग ज्या वेळेला कामगारांना कळलं की हे बरोबर नाहीये, त्यांच्यामुळे उलट आमचा सत्यानाश झाला. आमचा काम म्हणजे आमचा जो मालक एवढा चांगला तोही गेला. आणि हे धड आम्हाला पगारही देत नाहीत, यांनी आम्हाला भिकेला लावले. म्हणून कामगारांनी स्वतःची एक युनियन तयार केली. तर अशा 2 टाईपच्या युनियन, त्यांच्याशी फाईट करायचं आहे. ठीक आहे. पण येताना त्या युनियन मधले पण आणि ह्या युनियन मधले पण सगळेच लोक माझ्याकडे आलेले होते, कारण त्यांनी बघितलं, त्यांनी खूप प्रयत्न केले. कोणच या कंपनीला त्याच्यासाठी घ्यायला येत नव्हतं की 116 करोडचं कर्ज, 140 लिटिगेशनच्या केसेस आणि 2 युनियन आणि प्रॉपर्टीच्या नावावर इथे काहीच नव्हतं. कारण ह्या 2 बिल्डिंग जरी दिसल्या कंपनीच्या, तरी हे सेमी गव्हर्नमेंटची सगळी लोक होते. त्याच्यामध्ये फक्त 4000 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये ऑफिस शिवाय आणखीन काय बनणार? ठीक आहे. फॅक्टरी कुर्ल्याला होती, आणि कुर्ल्याला फॅक्टरीमध्ये 4 एकर जागा बर आपली फॅक्टरी लागलेली होती. पण 2 एकर हर्ष गोयंकाच्या पार्टीला दिलेली वर्करांनी तेव्हा, आणि 2 एकर जे आहे आणखीन कोणीतरी बिल्डरला दिली. म्हणजे तिथेही जागाही नाहीये जेणेकरून आपण विकून त्याचे पैसे येतील तर लोकांची देणी देता येतील, तशातलाही काही भाग नाही. मग आहे काय तिथे? तर तिथे मशिनरी आहे जी भंगार झालेली आहे, ज्याचे पार्ट लोकांनी सगळे चोरून नेलेले आहेत. मग त्या भंगारला जरी आपण विकलं तर किती येणार आहेत? मुश्किलने 2-2.5 करोड येतील समजून चला. ठीक आहे. आणि इथे तर काही नाहीच आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये बिझनेसमॅन कोणीही येणार नव्हता आणि आला नाही म्हणून. ठीक आहे. तर मग मी का आले? कारण मी याच्यासाठी आले, कारण मी सामाजिक बांधिलकी होती माझी. आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, हे आधीपासूनची शिकवण होती बाबासाहेबांची. आणि म्हणून कामगारांच्या हितासाठी, त्यांच्या सुखासाठी आपण काय करू शकतो. मी सक्सेसच होईल याच्यातला भाग नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, हा विचार घेऊन मी इथे आले. आणि त्यांना मी सांगितलं की ठीक आहे, मला काय मिळेल नाही मिळेल तो नंतरचा भाग आहे, मी त्या कामासाठी आलेली आहे, मला हे सगळं मान्य आहे. आणि मग 2000 सालापासून ते 2006 पर्यंत सगळ्या कोर्ट केसेस आहेत, त्याच्यासाठी लॉयर देणं, त्या कामगारांना कमीत कमी अर्धा पगार देणं, ऍटलिस्ट त्यांच्या घरच्या चुला जळतील, नाहीतर उपयोग काय आहे त्याचा सगळ्या गोष्टीचा. कामगारांना तुम्ही हात दिला. हा. आणि मग ज्याही गोष्टी म्हणजे कंपनीच्या संदर्भामध्ये जे जे काम आहे ते सगळं. पण याच्यामुळे झालं असं की डीपली अभ्यास करायला मिळाला की का बरं 116 करोडचं कर्ज झालं. कारण असं होतं की आता समजा तुम्ही बँक आहात, तुम्ही दिले 5 करोड रुपये. कधी दिले तुम्ही? 87 मध्ये दिले. आज काय आहे? 2000 साल आहे. मग तुमचं इंटरेस्ट आणि पेनल्टी किती झाली? व्याज वाढत गेलं त्याच्यावर. आणि म्हणून म्हणजे प्रिन्सिपल जवळपास 45-50 पर्यंत होतं सगळ्यांचं मिळून, पण त्याचं इंटरेस्ट आणि पेनल्टी तेवढं झालेलं होतं. तर मग तो गहीन अभ्यास केल्यानंतर तर आमच्या सोबत एक रिझर्व्ह बँकेचे सीजीएम ते या कंपनीमध्ये डायरेक्टर होते, म्हणजे मी येण्याच्या आधी. नंतर माझ्यासोबतही ते बिचारे होते मरेपर्यंत. तर ते म्हणाले की ताई काय करायचं आता, हे एवढं सगळं कर्ज आहे आणि ते तर कसं शक्य होणार आहे.
तर बँकेशी बोलूया का? तर ते बोलले कुठली बँक तयार होणार आहे? बँक कुठलीच तयार होणार नाही. म्हटलं कोणी तर असेल ना. आपण एक काम करूया, फायनान्स मिनिस्टर बँकिंग त्यांना भेटूया. बापरे. आणि आम्ही त्यावेळेला फायनान्स मिनिस्टरला भेटलो त्यावेळेला. आणि त्यांना भेटून त्यांना मग आम्ही सांगितले की परिस्थिती अशी आहे आणि तुम्ही जर मदत केली ह्या सगळ्या गोष्टीला तर ऍटलीस्ट बँकांना प्रिन्सिपल मी देईल, पण मला इंटरेस्ट आणि पॅनल्टी माफ करावं लागेल. आणि इन केस तुम्ही जर नाही केली आणि कंपनी लिक्विडेशन मध्ये गेली तर कुठल्या बँकेला काय मिळणार आहे? कारण कंपनीकडे प्रॉपर्टी नाही की बँक प्रॉपर्टी तरी घेईल म्हणून, तसंही काही नाहीये. अर्थात कशा परिस्थितीमध्ये म्हणजे बँका आपले पैसे वसूल करेल. तर एक आहे की त्यांनी जर मला ती कंपनी चालवायला दिली तर मी प्रिन्सिपल देईल. तर मग त्यांच्याही बहुतेक लक्षात आलं आणि त्यांनी सगळ्या बँकांच्या चेअरमॅनला फोन केले. IDBI आमची ऑपरेटिंग एजन्सी होतीच. मग त्याच्यामध्ये आमची मीटिंग झाली तर सगळे त्यांचे डायरेक्टर जे आलेले होते, तर आमची डायरेक्टर आम्ही 10 लोकांची टीम बनवली होती, आम्ही सगळे गेलेलो होतो तिथे. तर त्यांनी सांगितलं की असं आहे, आम्ही पॅनल्टीवर इंटरेस्ट आम्ही माफ करू कारण साहेबांचा फोन आहे, पण शर्त ही आहे की तुम्हाला 1 वर्षात पैसे द्यावे लागतील. 1 वर्षात जे आमचं प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला 1 वर्षात द्यायला लागेल. आमच्या सगळ्या डायरेक्टरांनी हात वर केले, ते पॉसिबल नाही. 1 वर्षात एवढं मोठी रक्कम आणायची कुठून आणि द्यायची? ऑपरेशन नाहीच आहे मुळात, प्रॉपर्टी नाहीये मुळात, काहीच नाहीये, तर आपण द्यायचे कुठून आणि का? आपल्या घरातून पैसे टाकून किती टाकणार आहे कोणी? तर त्यांनी सांगितलं की नाही, आपल्याला शक्य नाही. तर त्यावेळेला मीच प्रेसिडेंट होती. मी सांगितलं की हो शक्य आहे, मी देईल तुम्हाला 1 वर्षात. ते माझे सगळे डायरेक्टर नाराज झाले, सगळे बघायला लागले माझ्याकडे की असं कसं तुम्ही बोलता म्हणून, कुठून आणणार 1 वर्षात? त्यांना मी समजून सांगितलं की असं आहे की आमच्याकडे 1 वर्ष आहे. 1 वर्षात खूप साऱ्या उलाढाला करता येतात. मार्केटमधून घेता येईल, जर आपल्याला असं वाटलं तर आपली काही प्रॉपर्टी विकता येईल, काहीही करता येईल. पण ऍटलीस्ट होप असतील ना की आम्ही 1 वर्षामध्ये यांचे पैसे देऊ, म्हणजेच कंपनी आपल्याला तुम्हाला मिळाला की. आणि जर समजा आपण नाही म्हणून सांगितलं तर आजच हा विषय इथे संपून जातो. ठीक आहे ना. म्हणून मला चान्स घ्यायचा आहे आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी 1 वर्षात साहेब तुम्हाला देईल. आणि त्यांनी OTS साईन केला आमच्याकडून. ठीक आहे. आणि त्यांनी आम्हाला इंटरेस्ट आणि पॅनल्टी माफ केली. आता इंटरेस्ट आणि पॅनल्टी माफ झाल्यानंतर जे 50% समजा आमचे राहिले, जवळपास 45-50 पर्यंत काहीतरी करोड पर्यंत म्हणजे प्रिन्सिपल मध्ये येत होते. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली, कारण हा खूप मोठा एक सपोर्ट आम्हाला मिळाला. 116 करोड कुठे आणि जवळपास 45-50 कुठे, म्हणजे एवढा मोठा गॅप जर इंटरेस्ट पॅनल्टी माफ झाल्यानंतर जर मिळतो तर आता त्याच्यामध्ये आणखीन काम करायला काहीच हरकत नाही. आम्ही कोर्टामध्ये लॉयर द्यायला सुरुवात केली, केसेस आमच्या बाजूनी व्हायला सुरुवात झाली आणि तसं मग हळूहळू असं व्हायला लागलं की नाही, आपण हे करू शकतो म्हणून. ठीक आहे. इथे जे भाडोत्री सेमी गव्हर्नमेंटचे होते, अगदी भेल पासून सगळे मोठे भाडोत्री होते. तर सगळ्यांना दिल्लीला जाऊन त्यांच्या हेड ऑफिस मध्ये भेटून सगळ्यांना कन्व्हिन्स करून की बाबा ही वर्करांची हे आहे, वर्कर उपाशी मरतायत, सुप्रीम कोर्टाची बेबी आहे, अमुक, म्हणजे असं सगळं त्यांना कन्व्हिन्स मी करत गेले आणि माझा एक फ्लोअर खाली होत गेला. म्हणजे इथे मी बिल्डिंग खाली करत होती, तिकडे कोर्टात केसेस जिंकत होती आणि असं सगळं होत असताना 2006 21 मार्च 2006 कोर्टाने कंपनी आम्हाला दिली. म्हणजे आम्ही जिंकलो, आम्हाला कोर्टाने कंपनी दिली. पण आम्हाला असं वाटलं की खूप आनंद झाला होता ऍक्च्युली त्या दिवशी, की म्हणजे आमच्या संघर्षाला कुठेतरी म्हणजे एवढा मोठा सपोर्ट मिळाला, एवढं छान पैकी ते झालं. तोच 21 मार्च आम्ही परवा साजरा करत होतो इथे. तर त्या आनंदाला म्हणजे हेच नव्हती, सीमाच नव्हती, कारण ज्या गोष्टी अशक्य कोटीची गोष्ट आहे ते आपण करू, धाडस करणार नाही असं ते होतं. आणि नाही होणारच नव्हतं, ते झालं. अनंत अडचणी होत्या आणि त्याचा खूप मोठा असा आनंद, पण तो आनंदही साजरा करता नाही आला, कारण कोर्टाची जी ऑर्डर होती त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं होतं की कंपनी जरी आम्ही तुम्हाला दिली तरी तुम्ही त्याच्या हे काय आहेत, तर तुम्हाला सगळ्यात पहिले फॅक्टरी सुरू करायची आहे,
फॅक्टरी सुरू करून वर्करांच्या हातांना रोजगार द्यायचा आहे. ठीक आहे, हे काम तुम्हाला आधी करायचं आहे. त्याच्यानंतर सगळे लॅबिलिटी म्हणजे सगळे जेही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व्ह करायचे आहेत. 2011 पर्यंत टायमिंग लिमिट पण होता 2011. 6 मध्ये आम्हाला कंपनी दिली आणि 11 पर्यंत आम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर निघायचं आहे. म्हणजे आमची जी तारावरची कसरत आतापर्यंतची झालेली होती, ऊन नाही, तहान नाही, भूक नाही, रात्र नाही, दिवस नाही, दिवसभर जे काम करत होतो, जे मेहनत करत होतो आम्ही, ही फाईल ती फाईल, ह्या प्रश्न तो प्रश्न सोडवण्यासाठी, पण त्याच्यानंतर 2011 पर्यंत ह्या 5 वर्षामध्ये हे सगळं करायचं आहे. तर सगळ्यात प्रथम आम्हाला म्हणजे कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे बँकांचे पैसे आम्हाला 7 वर्षात द्यायचे होते, पण आम्ही ओटीएस केला होता 1 वर्षात देऊ म्हणून. म्हणजे ते तर शब्द होते ना शेवटी, आणि म्हणूनच त्यांनी कोर्टात आम्हाला सपोर्ट केला होता बँकांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्करांना 3 वर्षात द्या म्हणून कोर्टाने सांगितलेलं, टप्प्याने द्या, 50,000, 75,000 अशा टाईपचे वर्करांना 3 वर्षामध्ये द्या म्हणून सांगितलं. तर अशा पद्धतीच्या लायबिलिटीची कोर्टाने एक हे दिलेली आम्हाला लिस्ट, की कशा पद्धतीने कसे द्यायचे लोकांचे पैसे म्हणून. परंतु वर्कर माझ्याकडे आले, म्हणायला लागले की नाही ताई, 3 वर्षात आम्ही जगणार की मरणार आम्हालाच नाही माहिती आहे. ठीक आहे. आणि प्रत्येकाचे आपले प्रॉब्लेम आहेत. कुणाला रिक्षा घ्यायची आहे, छोटा मोठा पोट भरण्यासाठी काहीतरी करतील असं त्यांची इच्छा आहे. कुणाकडे घर नाही तर त्यांना घर घ्यायचं आहे. कुणाला आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे. कुणाला एखाद्या त्या बायकोचं हार्टचं ऑपरेशन आहे. म्हणजे असे सगळ्यांचे आपापले प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना म्हटलं ठीक आहे, मला थोडासा वेळ द्या, मी बघते काय करता येतं. आणि मग मी ठरवलं की नाही, हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आपण आलोच होतो यांच्यासाठी. ठीक आहे ना, तर हे आधी आपण केलं पाहिजे. आणि आम्ही 3 महिन्यातच सगळ्यात पहिले आम्ही वर्करांचे पैसे दिले. कुर्ल्याला खूप मोठी एक सत्यनारायणाची पूजा केली, कारण सगळ्या जाती धर्माची लोक होती. त्याच्यामुळे ते आणि त्यांच्या फॅमिलींना सगळ्यांना जवळपास 2,500-3 हजार ती सगळी फॅमिली आणि ते सगळे तिथे. आणि पाचपुते दादा, आठवले साहेब, RR पाटलांना मी बोलवलं. त्यावेळेला मी म्हटलं, साहेब तुमच्या हातून चेक द्यायचा आहे, तुम्ही या. तसं म्हटलं मी विलासराव देशमुखांना पण बोलवलं असतं, पण मला असं वाटतं की नाही, तुम्ही तुमच्या हाताने चेक द्यावा म्हणून. ऍक्च्युली त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि सगळ्यांना फोनवरच सांगितलं मी की तुम्ही या, कारण असं अचानकच ठरलं. ती लोक आली, त्यांनी सांगितलं आम्हाला पैसे द्या. तर म्हटलं असंच पैसे दिल्यापेक्षा एक छोटासा कार्यक्रम करून देऊया ना. बरोबर. आणि मग सगळ्यांना मी फोनवर सांगितलं की तुम्ही या, आणि ते सगळेच आले. आणि जेव्हा RR पाटलांच्या हातून तो चेक दिला, 8.5 करोड रुपयाचा चेक दिला, तेव्हा RR पाटील त्यांच्या भाषणातून बोलले, अगदी त्यांचे डोळे नम झालेले होते, की चालू कंपन्यांमध्ये जिथे पैसे मिळत नाहीये, तिथे बंद झालेली 25 वर्ष बंद असलेल्या कंपनीमधून असं मला एवढी मोठी रक्कम मिळते, तर ती रक्कम वापरायची कशी, हा तो त्याचा संदर्भ होता. ते जे वर्करांशी बोलत होते, आणि हे बोलता बोलता ते हेही बोलले की आमच्या एक दलित भगिनीमध्ये, त्यावेळेस हे शब्द वापरले त्यांनी, की आज एवढी मोठी ताकद आहे की ती एवढं मोठं काम ती करू शकली, आणि एवढं चांगलं काम तिने समाजामध्ये केलं की एवढे उपाशी, म्हणजे जी डबघाईला आलेली कंपनी आहे, अशा कंपनीला तिने टेक ओव्हर केलं आणि आज ती वर्करांना पैसे देते आहे. तर तिच्या असेल नसेल त्या चांगल्या कामासाठी आम्ही देशाचा, महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून ताईच्या पाठीशी उभा आहे. अजून सुद्धा माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहेत. तर अशा पद्धतीने बोलले. त्यावेळेला आम्ही वर्करांना पैसे दिले, वर्कर खुश झाले. म्हणजे एक जबाबदारी माझी संपली. ठीक आहे, मला दुसरी जबाबदारी आहे फॅक्टरीमधून इथून सगळं सामान काढायचं आहे. त्याचे सगळे मागच्या वेळेला 26 जुलै सगळं नाही का वाहून गेलेलं, कुर्ल्यात जास्त पाणी भरलेलं, मुंबई पाण्याने, तर त्याच्यामुळे आमचे जे मॅप वगैरे होते मशिनींचे जसे लावलेले, ते सगळे वाहून गेलेले, ते आमच्याकडे नाहीये. मशिनी सगळ्या जर्मनीच्या वगैरे त्या काळातल्या, त्या सगळ्या मशिनी न्यायच्या, तिथे ते फिट करायच्या. तर 2006 पासून ते 2009 पर्यंत ते सगळं आम्ही काम केलं. तिथे कारखाना डेव्हलप केला. वाड्याच्या अलीकडे कुडूस म्हणून आहे, तिथे माझ्याकडे 7 एकर जागा मी आधीच घेतलेली होती. की चला ठीक आहे, आपण स्टीलची फॅक्टरी लावण्यासाठी माझा तो विचार होता. त्यावेळेला आम्ही घेतलेली होती, जवळपास 97 वगैरे मध्ये घेऊन ठेवलेली होती. तर ती जागा मग ह्या कामासाठी उपयोगी पडली, कारण ह्यांनी 2-2 एकर देऊन टाकलेली होती ना लोकांना. मग ते तिथून काढून फॅक्टरी मला आधी तिथे न्यावी लागली. ती फॅक्टरी लावताना आम्हाला 2009 म्हणजे जवळपास 2-3 वर्ष लागले ते सगळं करताना. 2009 मध्ये पाचपुते दादाच्या हाताने उद्घाटन करून
आम्ही कंपनी जी आहे काम सुरू केलं. आणि आज तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो की 2011ला कोर्टाच्या नियमाप्रमाणे, अगदी नियमाप्रमाणे जसं जसं कोर्टाने सांगितले, जी ऑर्डर होती त्या पद्धतीने मी पूर्ण केली. बँकांसोबत जो ओटीएस केलेला होता 1 वर्षाचा, बँकांना मी एकाच वर्षामध्ये पैसे दिले. त्याच्यामुळे झालं असं की बँकाने मला 25% प्रिन्सिपल मधून पण माफ केलं आणि एफिशियन्सीचे सगळ्यांनी लेटर दिले मला. तर अशा पद्धतीने कमानीचा हा प्रवास होता. 2009 मध्ये आम्ही कंपनी सुरू केली आणि 2011 पर्यंत सगळे विषय आम्ही संपुष्टात आणले. 140 लिटिगेशनच्या केसेस, जसे की सेशन कोर्ट, हाय कोर्ट, सिंगल बेंच, डबल बेंच, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत सगळ्या त्या केसेस होत्या आणि त्या सगळ्या केसेस पण आम्ही जिंकलो. सगळ्या दोन्ही बिल्डिंग आम्ही रिकाम्या केल्या. ठीक आहे. आणि आम्ही सगळ्या कर्जातून मुक्त झालो. फक्त 2 होते की एक एमईसीबीचं थोडंसं इथं बीएमसीचं थोडं राहिलेलं होतं. म्हटलं ते चला आपल्याला थोडं थोडं करून देता येईल नंतर. ठीक आहे. आणि एक एमपीटीचा, तर एमपीटीचा पण आम्ही त्यावेळेला जे त्यांनी सांगितलं होतं 116 करोड रुपये 1,06 एमपीटीचे होते, म्हणजे ह्या जागेचे. ही जी जागा ही एमपीटीची आहे. तर त्यांचं पण म्हणणं होतं की आमचे आधी पैसे दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार नाही. पण त्या लोकांनी पण सपोर्ट केला आणि सपोर्ट म्हणजे आमची जसं 2006 मध्येच कंपनी आम्हाला मिळाल्याबरोबर सगळ्या 8 दिवसात आम्ही त्यांचे 1,06 लाख रुपये दिले. तर अशा पद्धतीने कर्जमुक्त झालं, वर्कर खुश झाले, कारखाना सुरू झाला. आणि त्याच्यानंतर मग कोविड वगैरे आला, तर कंपनी थोडी स्लो, म्हणजे आधीच ग्रोथ घेतलाच नव्हता आणि त्यात हे आला, तर ते थोडंसं स्लो, पण आता एकदम छानपैकी आहे. आता ह्या दोन्ही बिल्डिंग ज्या आहेत त्या व्यवस्थित, म्हणजे सगळे आपण भाडोत्री वगैरे काढल्यामुळे आपल्या ताब्यात आहेत. आपण सगळे कामकाज त्याच्यामध्ये आपलं चालतंय. फॅक्टरीमध्ये सुद्धा फॅक्टरीने पण खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ केल्या. आम्ही नवीन मशिनरी काय आणलेल्या आहेत आणि त्या सुद्धा आपण लावलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचं आहे सगळं. खरंच तुमचा जो आलेख आहे, जिथून तुम्ही सुरुवात केली, आणि खरं तर असं म्हणतात की शून्यातून निर्माण विश्व केलं वगैरे म्हणतात. मी तर याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की तुमची कंपनी 116 करोडनी निगेटिव्ह मध्ये होती, कर्जामध्ये डुबलेली होती. एवढ्या सगळ्या केसेस त्या कंपनीवर होत्या. म्हणजे तुम्ही निगेटिव्ह मधनं सुरुवात केली, शून्यापर्यंत पोहोचायला पण तुम्हाला खरं तर वेळ लागला. आणि शून्यातनं विश्व निर्माण करणं म्हणतात, तसं तुम्ही या कंपनीचं स्वरूप ज्या लेवलला आणलेलं आहे. तर हे सगळं करत असताना मला एक विचारायचं आहे तुम्हाला, की सुरुवातीच्या काळात तुम्हाला जसं घरनं अडचणी आल्या आणि तुम्हाला व्यवस्थित शिक्षण घेता नाही आलं, परिस्थितीमुळं, समाजाच्या रूढी परंपरांमुळं, किंवा लगेच लग्न लावून दिल्याच्या या गोष्टींमुळं, तर मग हे सगळं करताना तुम्हाला प्रॉपर जे आता एमबीए करून आजकाल लोक येतात, मॅनेजमेंटचे कोर्सेस करून, आणि मग ते सगळं हँडल करतात. तर या एखाद्या कंपनीची चेअरपर्सन म्हणून तुम्ही आज काम करत असताना तुम्हाला या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांशी हँडल करताना तुम्हाला ते ज्ञान तुम्ही कसं अक्वायर केलं, किंवा त्याबद्दल तुम्हाला कसं येत गेलं सगळं? ऍक्च्युली माझी जी टीम होती ती खूप छान होती. मला कधी प्रॉब्लेम झाला नाही त्यामुळे. आणि माझं स्वतःचं नॉलेज, म्हणजे जरी म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये आलेलं नॉलेज, अनुभवात म्हणजे जे शिकतो माणूस, जे शिक्षणातून तेवढं नाही शिकू शकत, जे अनुभवातून शिकू शकतं. आणि कसं असतं की जेव्हा खूप म्हणजे शिक्षण हे चांगलंच आहे, प्रश्नच नाहीये, सगळ्यात उत्तम असेल ते शिक्षण. पण काही लोक जेव्हा त्या लेवलला असतात ना शिकलेले, तर ती एखादी गोष्ट विचार करतात, अरे हे केलं तर कसं होणार आहे, असं होईल की नाही होईल, करू की नको. नाही, कायद्याने असं करता येत नाही, आपण नाही करू. कायदा मोडायचाच नाही मुळात, पण जरासा वाकवला तर काम होतं ना. तर आम्ही ते प्रयत्न केले प्रॅक्टिकली, आणि म्हणून सक्सेस झालो. आणि जी आमची टीम होती, आता तुम्ही म्हणाल तुम्ही 116 म्हणजे करोडचं कर्ज, तर चला ठीक आहे, मी सांगितलं त्याच्याबद्दल. 140 लिटिगेशनच्या केसेस मी तर वकील नव्हती, पण ह्या कंपनीत राहून मला लॉचं नॉलेज झालं. मला मी एक प्रकारची सीए झाली, की कोणाला कसे पैसे द्यायचे, कोणाकडून कसे घ्यायचे, हे सगळं म्हणजे कंपनीत काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. कामातच तुम्ही शिकत गेला? मी शिकत गेले. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला आता सांगते की मी IIM बँगलोर त्याच्या गव्हर्नर बॉडीवर आहे. आज कमीत म्हणजे 4 वर्षाचा होता तो, तर त्यांनी मला वाढवून दिले आणखी पुढचे 4 वर्ष सुद्धा. म्हणजे मी 10वी पास नाही झाले, पण 10वी पर्यंत नंतर मी शिकण्याचा प्रयत्न केला.
तर 9वी पास पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर सुद्धा तर ज्या गोष्टी मला समजत नव्हत्या समजत नव्हत्या म्हणजे इंग्लिश मध्ये थोडासा प्रॉब्लेम येत होता मला. पण कसं आहे की माझं कसं आहे ना, मी 1-2 ओळी जरी त्या इंग्लिशच्या आपल्याला समजतात आणि वाचता येतात, तर मी पुढचा संदर्भ समजून घ्यायची की म्हणजे हा संदर्भ काय आहे आणि त्याच्यावर मी चर्चा करायची की हा संदर्भ असा आहे आणि आपल्याला काय केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात करण्याची वृत्ती असेल किंवा चिकाटी आणि जिद्द असेल तर कुठल्याही समस्येवर आपण मात करू शकतो. हे अतिशय उत्तम उदाहरण खरं तर तुमच्या या कार्यातनं दिसतंय. आता हे सगळं चालू असताना की बऱ्याच यामध्ये सुद्धा बिटवीन द लाईन्स तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या असतील की ज्या आपण एका मुलाखतीमध्ये पूर्ण कव्हर करू शकत नाही. पण जसं आयुष्यात प्रत्येकाच्या चढ आणि उतार असतील तर त्याप्रमाणे जिथं तुम्हाला जास्त त्रास वाटला किंवा जिथं वाटलं की बाबा हा खूपच त्रासदायक प्रकार आहे आणि हे सगळं सोडून द्यावं, अशा कधी गोष्टी आयुष्यात आल्या का? किंवा तुम्हाला संघर्षात बाबा हे आता नकोच आपल्याला, असं कधी वाटलं का? हे नकोच, हे अगदी कधीच वाटलं नाही. कारण पहिल्यांदाच वाटलं होतं जेव्हा मी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर तर माझ्यावर जीव घेणे हमले झाले, माझ्या सुपाऱ्या देण्यात आल्या, मला मारण्याचा लोकांनी प्रयत्न केला, तरी सुद्धा मी माघार नाही घेतली. आमची IDBIची जी CGM होती ती मला म्हणाली, कारण ती आमचं मॅटर बघत होती ना सगळी, मला म्हणाली सोडून दे कल्पना, कशाला तर हे या सगळ्या भानगडीत पडतीयेस. अगं जीव आहे तर सगळंच काही आहे. म्हणजे आम्ही ऐकतोय, कारण ह्या आमच्या त्या कुर्ल्याच्या 4 एकर जमिनीमध्ये 2 एकर तर ते हर्ष गोयंकाला गेली होती. 2 एकर जी होती ती नेप्ट्यून बिल्डरला आमच्या ह्या कामगारांनी विकलेली होती. आणि त्यांचं असं होतं की शाम दाम दंडभेद, काही करू. तर अशा पद्धतीमध्ये कशाला तू म्हणजे जीव, म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवापेक्षा तू. आणि मला अगदी घाटकोपरच्या म्हणजे CID पोलिसांनी येऊन सांगितलेलं होतं की ताई तुम्ही जरा सांभाळून म्हणून. तर मी त्यावेळेला कल्याणला राहत असे, आजही कल्याणला राहते. तर कल्याणपासून इथे येईपर्यंत आणि इथून तिथे जाईपर्यंत लोकांनी अशा रेख्या करून ठेवलेल्या होत्या. तर अशा परिस्थितीमध्ये कुणी पण माघार घेईल, पण मी ती माघार घेतलेली नाही. माझं एकच होतं, मरण हे निश्चित आहे. जर असं असेल तर असंही सही, पण त्याच्यासाठी काय आपण काम सोडून द्यायचं? काम करायचंच आपल्याला, जे होईल ते बघितलं जाईल. कारण बाबासाहेबांचा जे विचार होते की आपला हक्क जर मागून मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची ताकद पण आपल्या मनगटात असली पाहिजे. तर आपण जे लढाई करतो ती आपल्या हक्कासाठी करतो. कुणाचं नाही पाहिजे, कुणाचा एक न्याय पाहिजे, पैसा आपल्याला नकोय. आपल्याकडून भले 10 पैसे गेले तरी चालतील, पण लोकांचं आपल्याला नको. पण आपला हक्क जर कोणी 1 पैशाचा हिसकावून घेत असेल ते मात्र होऊ द्यायचं नाही. हे माझी आधीपासूनच बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे विचार मनामध्ये रुतल्या कारणाने तशी प्रवृत्ती होती. खरं तर बाबासाहेबांचा संघर्ष करा हा मुख्य विचार जो आहे, मुख्य विचार तुमच्या पूर्ण रोमारोमात भिनलाय असं ऐकून तुमच्या व्यक्तिमत्वातून जाणवतंय. अगदी अगदी. आणि त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे कुठल्याही स्टेजला तुम्हाला आयुष्यात संकट आलं तर ते तुम्ही त्याला चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि त्याच्यावर तुम्ही मात करण्याचा तुमच्या परीने प्रयत्न केला. आणि म्हणून आज ज्या पद्धतीने तुमचं एकूण क्षेत्र विस्तारलेलं आहे, एव्हिएशन असू दे, रिअल इस्टेट असू दे किंवा तुमचे व्यवसाय. रिअल इस्टेट मध्ये तर माझी सुपारी देण्यात आली होती जेव्हा मी पहिली बिल्डिंग बनवली. आणि सुपारी देण्यात आली ते जेव्हा मला कळलं की असं असं आहे, तर मी डायरेक्ट पोलीस कमिशनरकडे गेली. भुजंगराव मोहिते त्यावेळेस पोलीस कमिशनर होते. 99 ची गोष्ट आहे. आणि मी त्यांना सांगितलं की मला कोणीतरी मारणार आहे. तर त्यांनाही हसायला आला की तुम्हाला कसं कळलं ते. म्हटलं जसंही कळलं साहेब, पोलीस तुम्ही आहात, तुम्ही हे करा. आणि त्यांनी मग ते ACP DCP आणि पोलीस स्टेशन त्यांना केलं, तर त्यांना कळलं ते काय ग्रुप आहे आणि काय ते करणार आहेत वगैरे म्हणून. आणि मग पोलिसांनी त्यांच्या बरोबर म्हणजे काय करायचं ते केलं आणि मला कमिशनरने बोलून घेतलं. मला म्हणाले की तुम्ही तुमच्यासाठी आता सिक्युरिटी घ्या, कारण की तुम्हाला आज कळलं उद्या नाही कळणार एखाद्या वेळेला, मग तेव्हा काय, सिक्युरिटी घ्या. म्हटलं साहेब सिक्युरिटी घेऊन काय करणार, द्यायचं असेल रिव्हॉल्वर लायसन्स द्या ना तुम्ही मला. आणि मी तुम्हाला सांगते मी भारतातली मला असं वाटतं की पहिली महिला असेल, कारण एक रिव्हॉल्वर लायसन्स घ्यायला 2-2.5 वर्ष त्याही वेळेला लागायचे. आता काय लागतात मला नाही माहिती आहे. पण मला भुजंगराव मोहितेंनी एका दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी 11 वाजता बोलवलं आणि संध्याकाळी 6 वाजता रिव्हॉल्वर लायसन्स माझ्या हातात होतं. सगळे टेबल त्यांनी एकत्र बोलवले होते आणि त्यांनी सांगितलं की संध्याकाळी 6 पर्यंत त्याच्या हातात तुम्हाला लायसन्स द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने लोकांची मदती खूप चांगल्या पद्धतीने मला झालेली आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होते, तर किती कसे होते की ज्यांनी माझ्याकडून फीस घेतलेली नाही, जसे की चिदंबरम साहेबांनी 8 वेळा उभे राहिले. एका वेळेला उभं राहण्याची सुप्रीम कोर्टात ते 25 लाख रुपये घेतात, पण माझ्याकडून त्यांनी 1 रुपयाही घेतला नाही 8 वेळा उभं राहून सुद्धा. कारण त्यांना एक कौतुक होतं माझं की एक म्हणजे बुद्धिस्ट महिला आणि तीही महिला, तीही बुद्धिस्ट,
आणि एवढा संघर्ष करून ती कुणासाठी काम करते, समाजासाठी, वर्करांसाठी, तर आपण तिला हेल्प केली पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. फक्त 8 लाख रुपये त्यांनी माझ्याकडून घेतले, ते याच्यासाठी की त्यांची ज्युनियर आणि जो पेपर वर्क सगळा लागतो तेवढ्यासाठी. दुसरे एक लॉयर होते माझे आणि आम्हाला जवळपास 5-6 कौन्सिल ठेवावे लागायचे, कारण बँका ज्या आहेत त्या बँकांकडून बँक पैसे देणार नाही ना, नाव त्यांचं असायचं, त्यांचे डायरेक्टर यायचे, पण पैसा आम्हालाच द्यावा लागायचा. मग आम्हालाच कौन्सिल नेमायचा, ते फक्त गाईड करणार त्यांना की मॅटर काय आहे आमचं म्हणून. तर मग त्या सगळ्या कौन्सिलची फी पण मला द्यायचा. तर समजा तुमची फी 8 लाख रुपये आहे, तर तुम्ही मला 4 लाख रुपये हे केले. म्हणजे अशा आणि सगळे म्हणजे सौरी सौरभ, पी चिदंबरम, तुम्हाला सांगते अजून आता मला नाव आठवत नाही, पण अशाच मोठ्या लेवलचे सगळे माझे मोठे मोठे कौन्सिल होते, ज्यांनी भरपूर मला मदत केली आणि ज्यांच्यामुळे मी केसेस पण सगळ्या जिंकत आले. आज 140 लिटिगेशनच्या केसेस जिंकणं, 116 करोड रुपयाचं कर्ज संपवणं आणि कंपनी जी सीक होती तिला बाहेर काढून. सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की जे कामगार जे होते त्या कामगाराच्या कुटुंबियांनी तुम्हाला किती दुवा दिला असेल, त्यांच्या दुवा माझ्यासोबत त्यांच्या चुली परत सुरू झाल्या. अगदी आणि त्या पद्धतीने परत त्यांनी आपलं जीवन सुरू केलं. त्या कंपनीचं म्हणजे सगळं संपलेलंच होतं, तिथं तुम्ही पुन्हा एकदा ती कंपनी आज. आणि म्हणून ते आमचे वर्कर मला आई भावानी म्हणून हाक मारतात. खूपच. आणखीन जीवनामध्ये काय मिळवायचं, काय पाहिजे, ही खरंच म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे. अगदी. अजून एक गोष्ट आमच्या ऐकण्यात अशी आली की लंडन मधलं बाबासाहेब आंबेडकरांचं जे निवासस्थान होतं ते लिलावात निघालं होतं आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही जो संघर्ष केला, ती त्यानंतरच्या काही गोष्टी केल्यात वरच्या लेवलपर्यंत, त्याचं आमच्या जरा प्रेक्षकांना तुम्ही सांगा ना कसं होतं. हो, काय झालं की मी 2014 मध्ये बहुतेक जून जुलै मध्येच काहीतरी कार्यक्रम होता पॅरिसमध्ये आणि मी तिथे गेले. तो कार्यक्रम झाल्यानंतर मी लंडनमध्ये आले. लंडनमध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे बाबासाहेबांचं घर बघणं किंवा म्हणजे असं सगळं एक छंद असायचा. तर बाबासाहेबांचं घर म्हणजे कुठलं, बाबासाहेब जिथे शिकत होते, शिकत असताना भाड्याने राहत होते ते घर. तर ते बघायला गेलं तर बाबासाहेबांच्या नावाचं बोर्ड तिथे होतं, म्हणजे त्यांच्या नावाची पाटी लागलेली तिथे असायची. तर आम्ही गेल्यानंतर दिसलं असतं की फॉर सेल म्हणून असं मोठं एक बोर्ड लागलेलं आहे. तर म्हटलं अरे हे कसं काय झालं बरं, गेली इतके वर्ष बाबासाहेबांचं घर म्हणून आपण इथे येतो आणि हे सेल झालं तर म्हणजे हे नामोनिशान मिटेल बाबासाहेब इथे राहत होते असं, तर हे व्हायला नको. तर माझ्या बरोबर एक आर.के. गायकवाड म्हणून IAS ऑफिसर होते, पुण्यामध्ये होते त्यावेळेला ते याच्यामध्ये. तर ते मी आणि एक गौतम चक्रवर्ती नावाचे लंडनमध्येच राहणारे ग्रहस्थ होते आणि आमचे मन्नानजी गोरे होते आणि आम्ही 4च लोक होतो जेव्हा आम्ही बघितलं. तर मी म्हटलं आता याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर 40 करोड रुपये समथिंग काहीतरी ते सांगतायत, प्लस आपण सगळ्या जगात जरी आवाज उठवला तर आपली लोक पुढे येऊन सगळं करतील, त्यासाठी वेळ जाईल, तेवढा वेळ आहे कोणाकडे. तर ते आर.के. गायकवाड म्हणाले की शासनाकडे अशा काही स्कीम असतात की असं काही हे असेल ऐतिहासिक धरोहर तर ते शासन घेऊ शकतं. तर म्हटलं मग आपण लंडनमध्ये काय करतो, चला लवकर आपण इंडियामध्ये जाऊ आणि शासनाकडे आपण मागणी करू. बरोबर. आणि मग आम्ही इथे आलो आणि जवळपास मला वाटतं नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत खूप सारे प्रयत्न केले. त्यांनी ती प्रस्तावना बनवली, सगळे लोक त्याच्यावर काम करायला लागले. अगदी नितीन राऊत मिनिस्टर होते त्यावेळेला, तर ते पृथ्वीराज चव्हाणांच्या घरी जाऊन बसायचे फाईल घेऊन, म्हणजे सगळ्याला कामाला लागलेले होते, सगळ्यांचे प्रयत्न चालू होते. पण त्याला काही यश आलं नाही, ते काही झालं नाही. आणि मग नंतर दुसरी सरकार आली. मग दुसरी सरकार आल्यानंतर मग या सगळ्यांनी ठरवलं तर आता तर काही होणार नाहीये, ठीक आहे. तर ते सगळं पेंडिंग होतं. पण मी भारतीय महिला बँकेची डायरेक्टर होती आणि माझी नेमकी 31 डिसेंबर 2014 ह्या दिवसाला माझी मीटिंग होती बोर्डाची आणि मला तसं पत्र आलेलं, मेल आलेला की तुम्हाला ह्या मीटिंगला यायचंय म्हणून 11 वाजता. तर मी म्हटलं अरे नाहीतरी मला दिल्लीला जायचंय, तर का नाही बरं मोदी साहेबांना आपण एकदा सांगू, सांगून बघूया ना, झालं तर ओके. तर आम्ही मेल पाठवला पंतप्रधान ऑफिसमध्ये की आम्हाला तुमची भेट हवी आहे म्हणून. आणि लकीली बघा टचवूड की 31 डिसेंबर 2014 3:30 वाजताची वेळ आम्हाला पंतप्रधानाची वेळ मिळाली. मी आठवले साहेबांच्या ऑफिसमध्येच बसलेले होते आणि माझ्या फोनवरच SMS आलेला. माझ्या फोनवर SMS आला की 3:30 वाजताची तुम्हाला PM ची अपॉइंटमेंट आहे म्हणून. तर
आम्हाला खूप आनंद झाला की ठीक आहे, एखाद्या विषयाला विचारून तर बघूया ना, कमीत कमी झालं तर प्रयत्न करायला माझा जो हे होता. आणि मग मी माझ्या बँकेमध्ये सांगितलं, तर आमची चेअरमॅन पण खूप, तिलाही आनंद झाला की आमच्या बँकेचे डायरेक्टर जाणार आहेत भेटायला म्हणून प्राईम मिनिस्टरला. तर त्यांनी पण मोठा फुलाचा गुच्छा वगैरे दिला की आपल्या बँकेकडून तुम्ही द्या म्हणून. आणि आम्ही गेलो तर साहेब तिकडे मीटिंग मध्ये होते. त्याच्या अगोदर आम्ही अजित डोल साहेबांना भेटलो, कारण अजित डोल साहेबांचं ऑफिस आणि अजित डोल ते सगळे माझे इंटरव्ह्यू वगैरे बघत होते, तर ते खूप माझं कौतुक करत होते. म्हणून त्यांनी बरोबर बसून बराच वेळ माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही त्यांना आधी हे सगळं सांगितलं की आम्हाला असं हवंय म्हणून. आणि त्यांनी फोनवरच साहेबांना तसं सगळं सांगितलं आणि नंतर मग आमची भेट पण करून दिली. करून दिल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की असं आहे. तर साहेबांनी विचारलं की क्या प्राइस क्या है उस घर की? तर म्हटलं साहब 40 करोड़ समथिंग कुछ तो है, पाउंड में लिखा था. अच्छा ठीक है, सरकार के लिए पिनट है, ले लिया चलो. तर एका मिनिटामध्ये असा निर्णय घेणारा मला असं वाटतं हा पहिला पंतप्रधान असेल. कारण सरकारी कुठलंही काम करायचं म्हटलं तर ते कॅबिनेटमध्ये जाईल, त्या फाईल फिरतच राहतील ह्या टेबलावरून त्या टेबलावर, माहित नाही काय काय त्याचं सगळं प्रोसिजर असतं. पण ह्यांनी लगेच सांगितलं आणि लगेच ती फाईल पाठवण्यात पण आली आणि सरकारने. आणि मग नंतर देवेंद्रजी इथे मुख्यमंत्री होते, मग त्यांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब होते तर आम्हाला तो चान्स द्या. मग ह्यांना कारण भारत सरकार घेणार होते, मग महाराष्ट्र सरकारने पैसे वगैरे दिले आणि अशा पद्धतीने ते घर आपल्याकडे आहे. आणि त्याच्याहूनही दुसरं आणखीन असं की मानवी स्वभाव आहे. प्रत्येक जण मग त्याचं हे घ्यायला लागलं, क्रेडिट घ्यायला लागलं. प्रत्येक जण म्हणायचं आम्हीच केलं ते सगळं, म्हणूनच ते झालं. प्रत्येक असंच म्हणायचं. तर सोशल मीडियावर पण टाकायला लागले की आमच्यामुळे हे झालं ते झालं. मी काही कुणाला सांगतही नव्हते, जे झालं ते झालं. काय झालं, चांगली गोष्ट झालेली आहे, चल जाऊ दे, काय करायचं नाही आपल्याला. बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही जे म्हणालात की विज्ञान भवनामध्ये कार्यक्रम चालू होता आणि त्या ठिकाणी त्या विषयाचा उलगडा झाला, तो कसा झाला? तो असा झाला की लोकांनी सगळ्यांनी उठून साहेबांना हे केलं की तुम्ही म्हणजे देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे लंडनला घर घेतलेलं आहे, विशेष म्हणजे एक समाजासाठी तर ती मोठी गोष्ट आहेच आहे, पण देशासाठी पण ती खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमचा खूप खूप आभारी आहोत की तुम्ही देशासाठी हे एवढं मोठं काम केले, प्रयत्न केलेले आहेत. तर त्यांनी काय म्हणावं, हे युट्यूबवर आहे, तुम्ही बघू शकाल. तर त्यांनी हे सांगितलं की नहीं नहीं नहीं, हमने कुछ नहीं किया, हमारे पास तो भाई कल्पना आई थी और उसने ये कहा कि जागो, बाबा साहब का घर बिक रहा है, और हम जाग रहे थे और हमारे कानों पे आवाज आई और हमने ये घर खरीद लिया. तो हमारे पास जो आई थी वो कल्पना सरोज आई थी, जिसकी वजह से हम ये कर सके. तर एवढी मोठी क्रेडिट म्हणजे त्यांना दिलेली लोकांनी क्रेडिट आहे, त्यांचे आभार लोक मान्य करतात आणि त्यांनी ती क्रेडिट मला दिली. आणि म्हणजे माझ्या संघर्षाबद्दल पण ते बोलले. त्या दिवशी जवळपास 4 मिनिटं ते माझ्यावर बोलले. तर म्हणजे मी आभारी आहे खरंच त्यांची, नाहीतर लोकांना कळलंच नसतं की याच्यामध्ये मी काही काम केलं नाही. तर अशा पद्धतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आपल्याकडे आहे. आणि इतकी आनंदाची गोष्ट आहे की प्रत्येक जण जसं काशी काबा इथे जातात, तसे तिथे आता लोक भारतातली जेही जातात, म्हणजे जाती धर्माचा प्रश्न नाहीये, कोणीही आपल्याकडून इथे गेलं तर सगळ्यात पहिले तिथे दर्शनाला जातात की हे बाबासाहेबांचं. खरं एका अर्थाने तुम्हीच ते खुलं करून दिलं, अदरवाईज ते कोणीतरी बाजारी भावात घेतलं असतं तर त्याचा नामोनिशाण सुद्धा मिटला असतं की आंबेडकरांसारखं त्या ठिकाणी जाऊन भारतात संघर्ष केला आणि त्या ठिकाणी जाऊन ते राहिले. त्या स्मृती आज जतन करण्याचं खरं तुम्हाला श्रेय जातं. चांगली काय म्हणतात, खारीचा वाटा समाजासाठी जो आपला. त्याप्रमाणे आणखीन एक गोष्ट मला विचारायची की युनायटेड नेशन्स मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यामध्ये तुम्ही जो पुढाकार घेतला, ती गोष्ट कशी झाली? काय झालं की 2016 मध्ये 125वी जयंती बाबासाहेबांची होती आणि सगळ्या भारतात ती साजरी करायचा म्हणजे सरकारने निर्णय घेतलेला होता. आणि कमिटीमध्ये ऍक्च्युअल मलाही घेतल्या गेलेलं होतं. परंतु माझ्या डोक्यात असं आलं, आमचे गोरीजी होते त्यांच्या डोक्यात असं आलं की आपण युनायटेड नेशन मध्ये का बरं साजरी करू नये बाबासाहेबांची जयंती. कारण एक काहीतरी 1949 ह्या साली कुठेतरी वाचलं होतं मी की बाबासाहेबांना युनायटेड नेशन मध्ये जाऊन आपल्या समाजाबद्दल चर्चा करायची आहे, बोलायचं आहे, पण त्यावेळेला तो चान्स त्यांना नव्हता मिळाला काही कारणास्तव. तर मला असं वाटलं
की आपण ही जयंती तिथे का साजरी करू नये. आणि म्हणून आम्ही मोदीजींना लिहिलं की आम्हाला बाबासाहेबांची जयंती आहे ती युनायटेड नेशन मध्ये साजरी करायची आहे. आणि मी तुम्हाला सांगते 15 दिवसाच्या आत आम्हाला निर्णय मिळाला की तुम्ही करा. आणि मग तिथे लागणारा जे म्हणजे आपल्याला जो सपोर्ट आहे तिथल्या म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचे पण तिथे हे असतात ना काय त्याला हा तर ते सगळे आम्हाला सपोर्ट करायला लागले. तिथे एक दिलीप म्हस्के नावाचा आपलाच मुलगा आहे म्हणजे तो आणि मी असं आम्ही मिळून बाबासाहेबांची जयंती आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तिथे साजरी केली. सगळ्या जगाने त्याचं कौतुक केलं आणि पहिल्यांदा बाबासाहेबांची जयंती युनायटेड नेशन मध्ये साजरी केली. एक प्रकारे तिथे कुठलीही जयंती कुणाची गांधीजींची सुद्धा झालेली नव्हती. लोकांची मांग होती पण कधी तिथे युनायटेड नेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत नाही असं सगळ्यांचं म्हणणं होतं. पण बाबासाहेबांच्या जयंतीनंतर आता दरवर्षी गांधीजीची जयंती बाबासाहेबांची जयंती आपली लोक आता करतात तिथे पायंडा पडला खरंच तर ते मला करता आलं हे पण माझ्यासाठी मोठी प्रयत्नातून या गोष्टी ज्या सुरू झालेल्या आहेत ती बीज तुम्ही रोवलेली आहेत जेणेकरून आपल्या या महामानवाला किंवा खऱ्या अर्थाने आपण आदरांजली म्हणू शकतो की हे काम तिथपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचं आपण एक नतमस्तक होणं त्या ठिकाणी हे काम खरंच कौतुकास्पद आणि आम्हाला सगळ्यांना अभिमानास्पद आहे. आता तुमच्या सामाजिक उपक्रमांमध्ये तुम्ही कल्पना सरोज फाउंडेशन म्हणून जी एक संस्था निर्माण केली आहे त्याचं कार्य जरा लोकांना समजून सांगा. तर सगळ्यात पहिले माझी आणखीन एक संस्था आहे राष्ट्रीय एकता युवा मंच. ऍक्च्युली तिचं नाव होतं आधी सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना. या संघटनेचं काम फक्त युथला तरुणांसाठी त्यांना लोन कसं मिळेल लोन मिळून त्यांनी काय उद्योग केला पाहिजे म्हणजे मी 50,000चं लोन घेऊन ज्या पद्धतीने उद्योगाला सुरुवात केली होती त्याच पद्धतीने मी तेव्हापासून ते कार्य करत आहे. म्हणजे त्यांना प्लॅटफॉर्म कसा मिळेल शासकीय अधिकारी असतील बँकेचे मॅनेजर असतील त्यांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन येणं युथला एक आता स्टार्टअप वगैरे आणि सगळ्या स्कीम वगैरे आता झाल्या. मी त्या काळात 87 पासून मी स्टार्ट केलं. एकीकडे कमानीचं करत होते एकीकडे हे सुद्धा माझं काम मोठ्या जोरात चाललेलं होतं आणि त्याच्यामुळेच लोकांमध्ये माझी खूप चांगली प्रतिमा निर्माण झाली. कारण सगळ्यांना नोकरी देणं शक्य नव्हतं त्यावेळेस. एक तिथून छोटे छोटे उद्योजक मग ते मूर्तिकार असेल तो म्हणजे न्हावी असेल म्हणजे जेही असेल छोटे मोठे जेही असतील अशा पद्धतीने ते लोक काम करायला लागले. लोकांच्या चुला पेटायला लागले. मुलांचं जे म्हणजे कधी कुठे त्यांचं आयुष्य कुठे वाया जाऊ नये किंवा विकोप्याला जाऊ नये त्यापेक्षा ते कुठेतरी छोट्या मोठ्या उद्योगात लागायला लागले. तर हा एक खूप मोठा आम्ही तेव्हापासून ते आतापर्यंत ते करतच आहोत म्हणा तो एक भाग आहे. नंतर कल्पना सरोज फाउंडेशन मध्ये महिला आहेत. अशा महिला आहेत ज्या बिचाऱ्या म्हणजे विधवा आहेत तर तो भाग वेगळा झाला. पण कित्येक अशा महिला ज्यांना सगळेच काही होते मुलं आहेत नवराई असेल पण त्यांना म्हणजे टाकून दिलेल्या असेल मग त्या एकट्या खितपत पडलेल्या असतील अशा काही महिला आहेत. त्यांचे आजारपण किंवा काय आता आमच्याकडे तर एक महिलेचं आताच तर ती अशी खितपत पडलेली ते पण पावसामध्ये मग मागच्या पावसाळ्यामध्ये तर ती माझ्याकडे येत जात होती. म्हटलं ही महिला दिसत नाही बरेच दिवस झाले. ड्रायव्हरला पाठवलं बघितलं तर वरतून पाऊस पडतोय आणि ती अशी बसलेली आहे अगदी ठीक आहे आणि आजूबाजूला सगळं पाणी असं साचलेलं आहे. त्या पाण्यातून तिला बाहेर जाता येत नाहीये तिला बरं नाहीये त्याच्यामुळे तिथेच ती बाथरूम करते तिथेच ती सगळं करते आणि त्या पाण्यात ते सगळं तरंगतं त्याच्यात ती अशी बसलेली आहे. आणि जेव्हा असं दृश्य बघितलं मी एक नर्स केली तो ड्रायव्हर आणि एक दुसरी गाडी केली कारण माझ्या गाडीत तशा परिस्थितीला बसवता येत नव्हतं. तिला तसंच बसवलं आम्ही आणि तिला एक आमच्या इथं कल्याणला काय नाव मला आठवत नाहीये तर अशा महिलांना ते सांभाळतात. 20,000 रुपये महिना समथिंग काहीतरी घेतात. तर मी त्यांच्याकडे त्यांना घेऊन गेली आणि तिला आधी सगळ्यात पहिले स्वच्छ करायला सांगितलं. तिच्या केसात उवा पडलेल्या त्या सगळ्या केस सगळं काढून टाकले. तिला आंघोळ घातली त्या लोकांनी चांगल्यापैकी चांगले कपडे तिला दिले आणि ते सगळं व्यवस्थित झालं. मग तिला जवळपास 2 महिने आम्ही त्यांच्याकडे ठेवलं की तिची ट्रीटमेंट करा काय काय आहे काय नाही. आणि त्याच्यानंतर मग तिला मी एक घर दिलं माझ्याकडे आहेत भगवंताच्या कृपेने तर मी तिला एक घर दिलं तिच्यासाठी एक 30,000 महिन्यानी म्हणजे तिची सेवा करण्यासाठी कारण तिला जेवण करून देईन. तिला जेवण करता येत नव्हतं म्हणून ती जेवण बनवून तिला देणार मार्केटमधून काही घेऊन येणार तिला देणार आणि तिची देखभाल करणार जे त्याच पिरियड मध्ये ती पडली काय तिचा पाय मोडला काय त्याच्या ऑपरेशनला 70-75,000 रुपये लागले. म्हणजे अशा पद्धतीचे हे खर्च
आणि तिची सगळ्या पद्धतीची देखभाल. तर मग अशाही काही महिलांसाठी आपण असलेले खरं तर तिला पुनर्जन्मच दिला असं म्हणायला पुनर्जन्म. हरकत नाही. कित्येक वेळा असं होतं की ऍक्सिडेंट होतात आणि असं कळतं की म्हणजे गावखेड्यांची लोक किंवा योग्य वेळेला मदत मिळत मिळत नाहीये, मग अशा मुलांना मदत करणं, त्यांना पैशाची गरज लागली तर ते त्यांना पाठवणं, मग ते 50,000 असेल 60,000 असेल काय असेल ते. कित्येक वेळा लोक इथे येतात हॉस्पिटलमध्ये, त्यांचे बिल भरायला त्यांना पैसे नसतात, त्यांना राहायला जागा नसते. मग अशा पद्धतीची जे ही मदत मला करता येईल, म्हणजे पर्टिक्युलर असं नाही की हेच, जसं त्या संस्थेमध्ये फक्त युथसाठी आपण काम करतो, पण ह्याच्यामध्ये जे लोक म्हणजे रंजले गांजले जसेही असतील, मग तो जेंट्स असेल लेडीज असेल किंवा आणखीन कोण असेल, त्याला कशी गरज आहे त्या गरजेप्रमाणे त्यांची मदत करणं हे कल्पना सरोज फाउंडेशन करतं. खरंच म्हणजे बाबासाहेबांचे विचार असू देत किंवा बुद्धांची शिकवण असू देत, हो. या सगळ्या चालींमधनं ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्यावर चालतच तुम्ही खरं तर ह्या सगळ्या गोष्टी हो. करत आहात असं आम्हाला एकूण तुमच्या बोलण्यातनं जाणवते. तर मला एक सांगा की आता आजकालच्या तरुणी आहेत, कारण तुम्ही युवा महिला उद्योजक म्हणून तुम्ही एक जे स्वतःचं कार्य निर्माण केलं आणि जे कार्य केलं, तर आजकालची तरुणी जी आहेत की ज्या शिक्षण घेतात आणि शिक्षणात न जाता त्यांना उद्योजकतेच्या माध्यमातून काहीतरी आपल्याला आयुष्यात करायचं असेल, तरुणींना खास करून, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारे त्यांची विचारधारणा असली पाहिजे? तर कसं आहे की हल्ली महिला म्हणजे पूर्वीच्या महिलांना बघा, आताच्या महिला बघा, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत इझिली. म्हणजे त्या काळामध्ये आम्हाला नाही मिळालं जसं शिक्षण, हे सुद्धा आम्हाला नाही मिळालं. आता मात्र तसं नाहीये. घरातूनच आधीपासूनच आई वडिलांना वाटतं की माझी मुलगी MA झाली पाहिजे, तिने MBA झाली पाहिजे वगैरे वगैरे. समाज सुद्धा पाठिंबा देतो, पूर्णपणे मदत करतो की तुम्हाला काय पाहिजे. वेगवेगळ्या उद्योजकाच्या माध्यमातून उद्योगांमधनं तुम्ही यशस्वीपणे जे काही आपली कार्य वाटचाल चालू केली आहे, तर आता मला असं विचारायचंय की आज समाजामध्ये तरुणी ज्या आहेत, खास करून तरुणी की ज्या शिक्षण घेतात आणि त्यांना उद्योगामध्ये जायचे, नवीन नवीन बिझनेस त्यांना अक्वायर करायचे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मला असं वाटतं की तरुणींना आज जे काही ते ठरवतात ते सगळं ते करू शकतात. त्याला कारण असं आहे की सगळ्याच परिस्थिती त्यांच्या अनुकूल आहेत. घरातून शिक्षण त्यांनी खूप घ्यावं, हा सपोर्ट आहे, समाजाचा सपोर्ट आहे, सरकारचा सपोर्ट आहे. काय तुम्ही कराल त्याच्यासाठी सरकार तुमच्या सोबत आहे. स्त्रियांसाठी खूप साऱ्या योजना सरकारकडे आहेत. मग शेवटी काय राहतं की तुम्ही ठरवलं पाहिजे ना की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. बरोबर आहे, ते तुमच्याच हातात आहे की तुम्ही ठरवलं पाहिजे. तुमचा काही प्रोजेक्ट असला पाहिजे की मला ह्या प्रोजेक्टसाठी, आणि फंडची पण काही आता हे नाहीये की बाबा तुम्हाला फंड कुठून मिळणार. जसं माझ्या काळामध्ये फंड कुठून मिळणार, इथून सुरुवात होती. तुम्हाला सरकारकडून चांगल्या योजनांमधून तुम्हाला फंड उभा करता येईल. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जेही प्रोजेक्ट तुमच्या डोक्यात असेल तो प्रोजेक्ट तुम्ही सहजपणे करू शकता. तर मला असं वाटतं की तुम्ही तेवढी म्हणजे तुमच्यामध्ये ती हिंमत, ती मेहनत, ती जिद्द, ती चिकाटी जर असली तर तुम्ही काहीही करू शकता. असं काहीच नाही की तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजे खरं तर तुमचा आत्मविश्वास या सगळ्या बोलण्यात अगदी 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 म्हणजे तुम्ही ज्या प्रतिकूल परिस्थितीतून हे सगळं उभं केलं, तेव्हा तुम्ही म्हणू शकता की तुम्ही सहजपणे करू शकता. त्यांना इतकं सहज आहे की जे तुम्हाला खूप अवघड होतं तरी देखील तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं. त्यांच्या बाजूला 99% सगळ्या बाजू अगदी त्यांच्या बाजूनी आहेत. माझ्याकडे 1% पण नव्हता तरी देखील इच्छाशक्ती आणि विश्वास की मी हे करू शकते, काही प्रॉब्लेम नाही. कारण गडकरी साहेब मला म्हणाले की जे करू शकलो नाही आम्ही कमानीसाठी, तुम्ही कसं काय करून दाखवलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला पद्मश्री मिळायला पाहिजे असं त्यांनी भाषणातून लोकांमध्ये सांगितलेलं लोकांच्या. आणि खरंच मला 2013 मध्ये पद्मश्री. खरंच तुमचा एकूण जीवन संघर्ष बघता तुम्हाला पद्मश्री मिळालं हे अतिशय खरं तर त्या पुरस्काराचं पण कौतुक आहे असं मला वाटतं की तुम्हाला योग्य वेळेला तो पुरस्कार मिळाला आणि त्यातनं सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा प्रेरणा मिळाल्या असतील किंवा या संघर्षातनं तुम्ही पुढे आलात. हो, तर आता एका टप्प्यावर आल्यानंतर, यशस्वी टप्प्यावर आल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला मुंबईसाठी घरातनं बाहेर पडलात त्यावेळेला तुमच्या वडिलांची, आईची, घरातल्या लोकांची तुमच्याकडे बघण्याची दृष्टिकोन जो होता आणि आता तुम्ही यशस्वी म्हणून तुम्हाला पाहताना त्यांच्या मनस्थितीमध्ये काय फरक पडला आणि त्या कशा विचार करतात? ऍक्च्युली ह्या गोष्टी बाबतीत मी दुर्दैवी आहे की माझे बाबांनी हे सगळं नाही पाहिलं. अगदी सुरुवातीचा म्हणजे संघर्ष जो होता ते बघत होते, तर त्यावेळेला त्यांना दुःखही होत होतं की ते म्हणजे मुलीसाठी जास्त ते काहीच करू शकले नाहीत आणि माझ्या मुलीला एवढं सगळं संघर्ष करावं लागतो म्हणून.
पण हा, आई ह्या कमानीमध्ये येईपर्यंत म्हणजे 2004 पर्यंत तरी माझी आई माझ्या बरोबर होती. तर तिने बऱ्यापैकी संघर्ष बघितलेला आहे आणि तिला माझ्यावर खूप अभिमान होता की माझी मुलगी एवढं सगळं करत आहे म्हणून. आणि पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की मी पहिल्यांदा एक मारुती 800 गाडी घेतलेली होती. मी ड्रायव्हिंग करायला शिकले आणि जेव्हा मी ती गाडी घेऊन गावी गेले तर माझे मामा, म्हणजे त्या मामांचं मामकुळ, त्या मामाचं आत्याचं घर, म्हणजे अशा सगळ्या गावामध्ये माझ्या आईला आणि माझ्या मामाला मी स्वतः फिरवलं. तर त्यांना माझ्याबद्दल खूप म्हणजे अभिमान वाटला, खूप कौतुक केलं आणि खूप भरून भरून आशीर्वाद पण दिले. खरंच किती अभिमानाची आहे ना, समाधानाची गोष्ट आहे की आपल्याला आपल्या कुटुंबियांना आपण काहीतरी आनंद आणि समाधान देऊ शकलो आपल्या कार्यकर्तृत्वातून. खरं तर माणसाला दुसरं असं आहे, सॉरी तुमचं मी दुसरं असं आहे की मी समाजकार्य माझ्या घरातून आधी शिकले. कारण माझं म्हणणं असं होतं की जेव्हा आपण आपल्या घरच्या लोकांना विचारत नाही तर बाहेर जाऊन काय करणार आहोत आपण. बरोबर. इथे म्हणजे आपले आई वडील ते तर चला सेवा करणं, आणि मला त्यांची सेवा करण्याचा चांगला मौका मिळाला. माझ्या बहीण भावांना आजही माझी मदत आहे, आजही ते माझ्यापासून वेगळे नाहीये. त्यांना मी बिल्डर झाले तर त्यांना राहायला फ्लॅट देणं, त्यांची लग्न कार्य करणं, ते सगळं मला करता आलं. गावाकडे पण मामे भाऊ असतील तिथे, म्हणजे हे सगळे जे लोक आहेत त्या सगळ्यांना मदत करणं. माझ्या शेती आहे तिथे मी ते सगळे तुम्हीच व्हा तुम्हीच खा, ते शेत माझ्या नावाचं जरी असलं तरी काय नाही, त्याचं काही किंमत वाढत राहील, मला काही फरक नाही पडत, पण त्याच्यातून आलेलं उत्पन्न तुम्ही जगा, तुम्ही खा आणि व्यवस्थित राहा. तर अशा पद्धतीने मी माझ्या घरातूनच समाजकार्य ऍक्च्युअली केलेलं आहे. आता माझ्या गावच्या लोकांचे सारखे फोन येतात, आम्हाला तुझं कौतुक करायचंय, तुझं सत्कार करायचंय, गावी आमच्या गावाचं नाव तू एवढं मोठं केलेलं आहे. जगाच्या पाठीवर आमच्या खेड्याला कोणी विचारत नव्हतं, जगाच्या पाठीवर आला. माझे इंटरव्ह्यू घेण्यासाठी फ्रान्स पासून अमेरिकेपासून लोक माझ्या खेड्या गावात आलेले आहेत आणि त्यांनी माझी तिथे त्या गावाला सुद्धा पूर्ण गावातल्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा अशा पद्धतीने तुम्ही हे केलेलं आहे पुढच्या काळामध्ये. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात एक शेवटचा प्रश्न आहे की आता या ठिकाणी इतक्या सगळ्या संघर्षातून या ठिकाणी आपण पोहोचलेला आहात, तर कमानी ट्यूब लिमिटेड आणि कल्पना सरोज फाउंडेशन या दोन्ही क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पद्धतीची यश मिळवल्यानंतर आता आपले पुढचे काय प्लॅन्स आहेत किंवा यशाचं आणखीन कुठलं शिखर तुम्हाला खुणावतंय? ऍक्च्युली मला तर करण्याची आजही खूप काही इच्छा आहे आणि पण घरातली लोक पण म्हणतात तर खूप झालं, फ्रेंड सर्कल पण म्हणतात खूप झालं, तर कुठेतरी थांबायला पाहिजे. थांबायला हरकत नाहीये, मी आज जरी थांबली तरी माझ्या मुलाची मुलं बसून खातील, म्हणजे एवढं सगळं व्यवस्थित आहे. पण जर मी आज थांबले, मी करू शकते, आजही माझ्या हातापायामध्ये भगवंतांनी ती ताकद दिलेली आहे, तर मी करू शकते. तर माझ्या काम केल्याने माझ्या 10 लोकांच्या हातांना काम मिळेल. माझ्या देशाच्या तरक्कीचा थोडासा तरी हिस्सा, म्हणजे टॅक्सच्या स्वरूपातून मी त्याचा हिस्सा बनू शकेल. ह्या दोन भावना नेहमी माझ्या सोबत राहतात, म्हणून मी नवीन पण काही ना काही चालू राहते. जसं माझं एव्हिएशनचं आहे, ते आता सध्या पाईपलाईन मध्ये आहे, थोडं थांबलंय काम माझं ते, तर त्याला पूर्ण करणं, किंवा कमानीला खूप मोठं एक्सपान्शन करून जसं रामजीभाई कमानीने अगदी म्हणजे जगभर ते सगळे आपले ऑफिसेस होते, लंडन पासून सगळीकडे होते, तर त्या लेवलला कंपनीला घेऊन जाणं, तर हे स्वप्न आहेतच आहे. आणि सामाजिक बांधिलकीमधून समाजाची जी कामं आहे ते चालतच आहे. तर एक चांगलं बुद्धविहार मोठ्यापैकी बनवलं पाहिजे, हॉस्पिटल तयार झालं पाहिजे, कारण आपण गेल्यानंतर पण पब्लिकची सेवा झाली पाहिजे. आता गोरगरिबाची सेवा आपण करतो, पण तसं लिमिटेशन आहे की एवढ्याच लोकांचं आपण करू शकतो, ठीक आहे ना. तर मोठ्या लेवलला जेव्हा आपण करू तर मोठ्या लेवलला लोकांची सेवा होईल, अशा पद्धतीने ते सगळं करायचं आहे. मी शैक्षणिक ह्याच्यामध्ये सुद्धा मी लॉ कॉलेज वगैरे केलेलं, 3 वर्ष मी चालवलं, पण बार काउन्सिलचं त्यावेळेला मला हे नाही मिळालेलं आणि त्याच वेळेला कमानीचा संघर्ष माझा सुरू होता, म्हणून मी म्हटलं की चला ठीक आहे, ते काम कोणी पण करेल, पण हे संघर्ष, म्हणजे हा संघर्ष कदाचित कोणी नाही करू शकणार, तर हा मी आधी पूर्ण केला पाहिजे. म्हणून मग 3 वर्ष सोडून पण बार काउन्सिलचं मला लायसन्स नाही मिळाल्यामुळे मग मी ते सोडून दिलं. तर शैक्षणिक ह्याच्यामध्ये पण मला आता जायचं आहे. आता ते डोक्यात चाललेलं आहे की शाळा कॉलेजेस हे पण झाले पाहिजे, क्षेत्रातून तुम्हाला काम करायचं. तर माझं लॉ कॉलेज होतं, कल्पना सरोज कॉलेज ऑफ लॉ, आणि ते मी 3 वर्ष चालवलं. पण मग ते बार काउन्सिलची एनओसी नाही मिळाल्यामुळे वगैरे, आणि कमानीचा संघर्ष तेव्हा चालू होता माझा आणि भरपूर संघर्ष होता तो, तर त्याच्यामुळे मी म्हटलं चला हे कोणी आणखीन करेल, हरकत नाहीये, पण आपल्याला कमानीला नाही सोडता येणार, कारण जे कामगार आहे ज्यांच्यासाठी आपण काम करू इच्छितो, तर हे आपण आधी केलं पाहिजे. तर म्हणून लॉ म्हणजे
शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण उतरायचं आहे. तर ते एक मग ते लॉ कॉलेज असेल किंवा इंजिनियर कॉलेज म्हणजे जेही त्या क्षेत्रामध्ये उतरून मला ते एक पूर्ण करायचं आहे. ते स्वप्न आहे माझं. हॉस्पिटल वगैरे करायचंच आहे. तर बघूया शरीरामध्ये जिथपर्यंत ताकद आहे, जिथपर्यंत जीव आहे, जितकं काही करता येईल तेवढं समाजासाठी आणि आपल्या देशासाठी करावं ही माझी इच्छा आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी ते काम करत राहील. खूपच आदर्श असं तुमचं एकूण काम आहे. आणि आयडॉल म्हणतो ना आपण, खरं तर हा आयडॉल पुरस्कार देण्यासाठी तुम्ही अतिशय योग्य व्यक्ती आहात. एकूण तुमच्या व्यक्तिमत्वातून आम्हाला आता कळतंय. तर तुमचे जे काही संकल्प असतील, तुमचे जे काही आणखीन काम करण्याची इच्छा असतील, तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही ज्या पद्धतीने तुमची जीवन कहाणी सांगितली ती खरंच संघर्षमय आणि इतर लोकांना खूप प्रेरणा देणारी आहे. आणि हे तुम्ही जे सांगितलं त्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा पण देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.